असतात, तर तुम्ही मित्रांनो सुद्धा भविष्यातले उद्याचे क्राऊन अँबॅसेडर बनणार आहात. एक अशा कंट्रीमध्ये की जिथं युद्ध परिस्थिती आहे. आपण पाहतो प्रॉब्लेम सर, बहुशा अडचणी येतात सर. अनेक गावांमध्ये अडचणी येतात, अनेक खेड्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये. पण यापेक्षा मोठी अडचण नाहीये ना मित्रांनो, की जिथं युद्ध परिस्थिती सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक डायरेक्ट सेलिंग कंपन्या शटडाउन होतात. पण डॉक्टर लीम नेहमी सांगतात, कोणतीही सिच्युएशन असेल, कंपनी कधीही माघार घेणार नाही. म्हणून हे एक सुद्धा सुंदर उदाहरण आहे. याही कंट्रीमध्ये बरेचसे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पूर्णपणे कंडिशनली प्रॉब्लेम झाल्यानंतर सुद्धा आज आपण पाहतोय DXN कंपनीने आज इराकमध्ये सुद्धा एक पॉवरफुल पाऊल उचललं आणि आपले हे सेकंड पहिले क्राउन अँबॅसेडर ऑलरेडी इराकमध्ये आहेत, राईद अली. राईद अली जे की एक बॉक्सिंग चॅम्पियन आहेत वर्ल्ड वाईड आणि ते व्यक्ती सुद्धा क्राऊन अँबॅसेडर आहेत. आणि आज आपल्या समोर हसन अली जे की क्राऊन अँबॅसेडर झालेले आहेत. त्यानंतर आणखी एक क्राऊन अँबॅसेडर पहा, चेहरा सुद्धा फोटोमध्ये दाखवता येत नाही. अशा लिमिटेशन्स मध्ये लोक काम करतात. आपल्या भारतामध्ये आपण अनेक लोकांना ज्यावेळी भेटतो त्यावेळी आपण इझिली कोणालाही भेटू शकतो, बोलू शकतो. परंतु अशा काही कंट्री आहेत की जिथं एकमेकांशी बोलायचं म्हटलं तरी सुद्धा पूर्णपणे बुरखा. एखाद्यापर्यंत जाणं, एखाद्याला भेटणं इतकं पॉसिबल नाही, इतकं शक्य नाहीये. पण अशा ठिकाणी सुद्धा सलमा अली नावा यांचं, ज्या की दुबईमध्ये UAE मधून क्राऊन अँबॅसेडर युनायटेड स्टेट अमिराट्स. आपण सगळेजण त्यांच्यासाठी क्लॅप करूयात. सर्व लिमिटेशन, सर्व बंधनं तोडून एक महिला आज 75 नंबर देऊयात तर 75 क्राऊन अँबॅसेडर इन द वर्ल्ड. पूर्ण विश्वामध्ये अनेक क्राऊन अँबॅसेडर बनत आहेत. भारतामध्ये आतापर्यंत 13 क्राऊन अँबॅसेडर्स आहेत, 13. तर तुम्ही तयार आहात का पुढील क्राऊन अँबॅसेडर बनण्यासाठी? आणि याकरता कंपनीने आता रिकॉग्निशन प्रोग्राम केला होता. या रिकॉग्निशन नाईट मध्ये आमचा देखील ऍज अ क्राऊन अँबॅसेडर म्हणून सन्मान करण्यात आला. क्राऊन अँबॅसेडर एक सगळ्यात मोठं उच्च पद म्हटलं जातं. DXN कंपनी म्हणते की क्राऊन अँबॅसेडर हे माझे पार्टनर्स आहेत. डॉक्टर लीम जे आपले फाउंडर आहेत ते म्हणतात की जे ह्या पोझिशनला पोहोचतात ते DXN चे पार्टनर्स आहेत. येस. तर तुम्ही तयार आहात? येस. मित्रांनो, मी तुम्हाला या फोटो दाखवण्याच्या पाठीमागचा आणखी एक उद्देश आहे. पहिल्या 100 मध्ये येण्याचा प्रयत्न करा. अजूनही वेळ नाही गेलेली मित्रांनो. तुम्हाला फक्त येणारी 3 वर्ष जर प्रॉपर प्लॅनिंग आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही इथून कंटिन्युअसली सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातून सांगतोय त्याचा जर फायदा करून घेतलात तर 20 लोकांना डायमंड बनवून तुम्ही क्राऊन अँबॅसेडर बनणार आहात. 20 लोक, 20 लोक तुमच्या बरोबर तुम्हाला आयुष्य बदलायचे. त्यामुळे 20 अशी लोक मिळणार नाहीत का की ज्यांची तुम्हाला जिंदगी बदलायचंय. जी लोक डायमंड बनतील ऍटलिस्ट आणि तुम्ही बनाल क्राऊन अँबॅसेडर. सो पाहूयात पुढे. यानंतर आपण पाहणार आहोत अशा काही लोकांपर्यंत मी तुम्हाला आता घेऊन जात आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या कालच्या इव्हेंटमध्ये सुद्धा आपल्या पुण्यातून काही सत्कार मूर्ती अचिव्हर्स DXNच्या माध्यमातून एक सक्सेसफुल विनर्स आज DXN बरोबर जोडले गेले आणि त्यांचा देखील काल सन्मान करण्यात आला. एक छोटासा व्हिडिओ पाहूया प्रोग्राम सुरू करायच्या अगोदर आणि एक छानसा व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना पुढे घेऊन येऊयात स्टेजवरती. येस, व्हेरी गुड. सर्वांना फक्त काय लिहायचंय, कोणताही व्हिडिओ प्ले झाला की ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे AV शब्द काय लिहायचं, AV. जस्ट विदिन अ मिनिट मी व्हिडिओ आणतो पुढे तो. DXNच्या माध्यमातून जसं आपल्याला जर आता मी म्हटलं क्राऊन अँबॅसेडर म्हणजे आपल्याला 20 डायमंड्स क्रिएट करायचे आहेत. तसं DXN मध्ये ज्या लोकांनी एक अचिव्हमेंट आहे. क्राऊन अँबॅसेडर बनण्याआधी क्राऊन डायमंड एक पोझिशन, त्यांनी क्राऊन डायमंडच्या अगोदर एक डायमंड पोझिशन आहे. त्यांनी डायमंड झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही 4 डायमंड तयार करता त्यावेळेला तुमच्या बरोबर 4 डायमंडचा अर्थ होतो डबल डायमंड. तर आपल्या सोबत आजच्या मीटिंग मध्ये डबल डायमंड देखील उपस्थित आहेत. कृपया हँड रेज करा या ठिकाणी. बालाजी सर, मी माझी शेअर स्क्रीन करतोय. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. AV लिहायचं, AV. बालाजी जाधव सर आहेत, आहेत. नाही दिसत.
वेट 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 वेट. आला का? व्हेरी नाईस. मी पाहिला आता सत्कार जो झालेला आहे तो आपले डबल डायमंड बालाजी जाधव सर उपस्थित आहेत आपल्या समोर. आणि खूप छान वाटतं ज्यावेळी असा एखाद्या व्यक्तीचा सन्मान होतो आणि त्यांच्या मेहनतीचं त्यांना पिन रिकॉग्नाइज केलं जातं, पिन सेरेमनी होते. आणि नुकतीच आम्ही ती पिन सेरेमनी पूर्ण करून आता पुण्यामध्ये रिटर्न आलो आहोत. तर आपण बालाजी सरांकडे जाऊयात. बालाजी सर, तुमच्याकडे 5 मिनिट आहेत. तर कृपया तुमचा अनुभव आणि तुमचं कालची फिलिंग नक्की शेअर करा आणि एक स्ट्रॉंग मेसेज जरूर द्या आपल्या सर्व DXNच्या पार्टिसिपेंट्सना. ओव्हर टू यू सर. यस, गुड मॉर्निंग सगळ्यांना. येतोय आवाज? एकदम क्लिअर. मी शेअर स्क्रीन बाजूला करतो. आता आता क्लिअर होईल. क्लिअर आवाज आहे. येस सर. ओके, व्हेरी गुड. कालचा इव्हेंट हा खूपच जबरदस्त झाला, मस्त झाला, जबरदस्त झाला. काल आणि परवा 2 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले होते. पहिल्या दिवशी रिकग्निशन नाईट ज्याला आपण म्हणतो, खूप चांगल्या पद्धतीने इव्हेंट झाल्यामुळे सगळ्यांचे शेअरिंग होते. सोबतच त्या ठिकाणी मोटिवेशन होतं, सन्मान होता. वर्षभर ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे, वर्ष 2 वर्षे, आणि जे काही स्टेटस अचीव केलेलं आहे, ते स्टेटस साठी त्यांना पिन मिळाली, आम्हालाही पिन मिळाली. आणि खरोखर सांगायला आनंद होतो की एवढ्या मोठ्या लेवलला जो इव्हेंट झाला, ज्या लेवलला प्रोग्राम झाला, आणि जे मोटिवेशन मिळालं, जे इनपुट्स मिळाले, जे इन्स्पिरेशन मिळालं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सीए आहेत, सर्व सीए, त्यामध्ये संतोष देवकर सर, प्रवीण सर, दादासाहेब चरडे, महाराष्ट्रातले 3 सीए आणि त्यांची फॅमिलीज, सगळ्यांना ज्या पद्धतीने सन्मानित करण्यात आलं, आणि प्रवीण सर आणि आरती मॅडम यांना ज्या पद्धतीने स्टेजवर बोलवण्यात आलं, ते प्रत्येकाला वाटतं की आपणही सीए बनावं आणि आपलाही अशा पद्धतीने सन्मान व्हावा. ते बघण्यासारखं आहे. नक्की तुम्ही युट्यूबला जाऊन व्हिडिओज बघू शकता. आणि त्यानंतर पहिल्या दिवशी हा मोठा सोहळा झाला. सर्व मॅनेजमेंटचे लीडर लोकांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्यांचे अनुभव सांगितले, कंपनीचं विजन सांगितलं, कंपनीचं मिशन सांगितलं. आतापर्यंत गेल्या 30 वर्षात, 33 वर्षात ज्या पद्धतीने डे 1 पासून, पहिल्या वर्षापासून ग्रोथ, डेव्हलपमेंट, प्रॉफिट, जीडीपी कंपनीचा आणि कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा जो वाढत गेला, वाढत गेला, वाढत गेला, आणि कंपनी मोठ्या लेवलला पोहोचली. बघता बघता 100, 150 आणि 200 प्लस कंट्रीजमध्ये कंपनी पोहोचत आहे. नवीन नवीन फक्त गॅनोडर्मा फक्त आजारासाठी किंवा फक्त पहिल्यासारखी कंपनी राहिलेली नाही. भरपूर गोष्टी नवीन नवीन लाईफस्टाईल कंपनी. रफिक सरांनी खूप सुंदर मुद्दे सांगितले की आपली कंपनी कोणकोणत्या पद्धतीने आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला कंपनी देत आहे. डॉक्टर राजेश सवेरा सर, त्यानंतर मग आपले IMD मिस्टर प्रकाश डेबे प्रकाश सर, या सगळ्यांनी खूप सुंदर आपल्याला इनपुट्स दिले. आणि मला सांगायला आवडेल की कालचा जो इव्हेंट होता तो सगळ्यात भारी होता. काल म्हणजे फक्त आणि फक्त कंटेंट होते, ट्रेनिंग होतं, इनपुट्स होते. असे असे शब्द होते, ज्या शब्दामुळे आपलं जीवन बदलू शकतं जर आपण ते वापरले तर. त्यामध्ये धर्मशिला मॅडम, भारतातील सर्वात हायेस्ट अर्नर सीए धर्मशिला मॅडम, आणि सुरेंद्र प्रसाद सर, बाकी इतरही सर्व मॅनेजमेंटचे लीडर्स होते. यांनी खूप सुंदररित्या त्यांचे जीवनानुभव सांगितले, कशा पद्धतीने एक सामान्य व्यक्ती असामान्य बनू शकतो. अग्रवाल सरांनी ज्या पद्धतीने लेगसी क्रिएट केली, किंवा लेगसी म्हणजेच काय, की वडिलांनी काम केलं आणि वडील नसताना आज त्यांना त्यांचं इन्कम ऍज इट इज मिळतंय. आणि एवढंच नाही तर ते इन्कम त्यांनी अनेक पटीने वाढवलेलं आहे. रिअलमध्ये टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम काय असतं, रिअलमध्ये पॅसिव्ह इन्कम काय असतं, रिअलमध्ये ऍसेट्स बिल्डिंग कशी केली पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवलं पाहिजे, टीम बिल्डिंग कशी असते,
सेलिंग कसं केलं पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे, ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, डुप्लिकेशन कसं केलं पाहिजे, या सर्व गोष्टीसाठी आणि आपण स्वतः एक ब्रँड कसे झालं पाहिजे, आपली व्हॅल्यू कशी वाढवली पाहिजे आणि सहज सोप्या पद्धतीने काम कसं केलं पाहिजे, वेलनेसवर काम कसं केलं पाहिजे. कोणताही व्यक्ती असेल, प्रत्येक व्यक्तीची ही गरज आहे डीएक्सएनचे प्रोडक्टची आणि ते प्रोडक्ट्स कशा पद्धतीने आपण सहज प्रत्येक व्यक्ती सेल करू शकतो, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी कालच्या प्रोग्राममधून मिळाली. कारण बऱ्याच वेळेस लोक फक्त आणि फक्त RGGL आणि जे काही मेन प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर काम करतात. पण काल सरांनी खूप सुंदररित्या चांगल्या पद्धतीने सांगितलं. आपण सगळ्यांनी ते इनपुट्स वापरूया. प्रवीण सर आपल्याला सांगतीलच. आणि खरोखर मला खूप आवडलं ट्रेनिंग. काल आम्ही पाठीमागून पुण्यातून गेलो. कारण दुसरेही इव्हेंट्स होते, सोबत जायचं होतं पण. आणि मग भारी वाटलं. आणि आम्हालाही त्या ठिकाणी का परवा दिवशी घाई होती, पण काल स्टेज दिला आणि सुंदर असा थॉट सांगितला. तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता. सो आपण सगळ्यांनी या वर्षी, मला सांगायचं आणखीन एक आहे की पुण्यामध्ये जेवढे लीडर्स आहेत, जे आज उपस्थित आहेत किंवा आणखीन बाकीचे आहेत, आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातून आपण सगळेजण उपस्थित आहात. तर आपण सगळ्यांनी वर्षभर इथून पुढे फेब्रुवारी पासून तर डिसेंबर पर्यंत जबरदस्त काम करूया. जबरदस्तीने काम करूया, सिस्टमने काम करूया, प्रोसेसने काम करूया. सिस्टम काय असते प्रवीण सर आपल्याला सांगत आहेत नेहमी. या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओज आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमाने, युट्यूबच्या माध्यमाने, ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमाने, सगळ्या माध्यमाने आपल्याला सगळे लीडर्स, कंपनी मॅनेजमेंट सांगत आहे. आपण भाग्यवान आहोत. डॉक्टर राजेश सवेरे सरांपासून ते सगळे लोक आपल्याला इथे उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्र आणि भारत, खरोखरच भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबई हे दोन शहर खूप भारी आहेत, पॉवरफुल आहेत. फक्त पुण्यामध्येच आपण खूप मोठ्या लेवलला बिझनेस उभा करू शकतो. टीव्ही असतील तरच पैसा आहे. स्टेटस ओके आहे, ठीक आहे. स्टेटस पेक्षाही पीव्ही महत्वाचे आहेत. आणि धर्मशिला मॅडमचं एक मला वाक्य आवडलं की 10,000 पीव्ही करा आणि तुम्ही आमच्या मिटिंगला, ट्रेनिंगला पैसे भरून या. कुणी कोणाचे पैसे भरत नाही, कुणी कोणाचे पीव्ही करत नाही. स्वतःहून स्वतःचे पीव्ही करायचे, 10,000 पीव्ही दर महिन्याला, आणि तिकीट विकत घ्यायचं तरी जागा मिळत नाही. त्यामुळे आपण सक्त बनूया, ट्रेन होऊया आणि या वर्षभरात खतरनाक काम करून सगळ्यांनी आपापला स्टेटस वाढवूया. पुण्यामध्ये CD सगळेजण आपण बनू शकतो. सोबतच आपण CA बनू शकतो. प्रवासात आपण थांबूया म्हणजे इथे मी थांबतो. आणि इथून पुढे वर्षभराच्या इथून पुढे वर्षभराच्या आणि CA होईपर्यंत प्रवासात आपल्याला थांबायचं नाही. चालत राहायचंय, करत राहायचंय, जबरदस्त काम करायचंय. फक्त मेहनत करा. रोज 10 कॉल करतोय का? कधी कधी काम करणार तर कधी कधी पैसा मिळणार. बरोबर. रोज 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 काम करणार, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र रोज रोज फोन कॉलिंग करणार, मीटिंग्स करणार, तर 100% आपल्याकडे कंझ्युमर्स तयार होतील, डिस्ट्रीब्युटर्स तयार होतील, नेटवर्कर्स तयार होतील, लीडर्स तयार होतील. आणि लीडर्स तयार झाले की 100% डुप्लिकेशन होईल. मोठे मोठे लीडर्स प्रवीण सर आणि देवकर सर आणि बाकी सगळे लीडर्स जीव ओतून सांगत आहेत. आपण समजून घेत नाही आहोत. नुकसान कोणाचं नाही, आपलं नुकसान आहे. जे काम करतील ते तरतील, जे काम नाही करणार ते टिंब करतील. बरोबर. जास्त काय बोलत नाही. काम करा. व्हेरी नाईस. आणखीन 2 वर्ष, 3 वर्षे झोकून देऊन काम करूया. जबरदस्त स्टेटस तयार होईल आणि फायनान्शियल फ्रीडम मिळेल. आता 4 महिने बाकी आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, 4 महिन्यामध्ये आपण जीवाची बाजी करूया. म्हणजे जे टार्गेट्स आहेत आता, मलेशिया आणि स्कूटी, हे टार्गेट्स आपण पूर्ण करूया. सगळ्या गोष्टी मिळतील. ओव्हर टू प्रवीण सर. व्हेरी थँक्यू गुड, सो मच. व्हेरी गुड. यस. जबरदस्त आहे. गो CD, गो CA आणि करोड पीव्ही करायचे. मला खूप मनाला लागलेले आहेत काही शब्द कालच्या प्रोग्राम मधून. बरोबर. पण आपण इथे बोलायला नको. मराठीचा जो झेंडा आहे ते फडकूया. आपण सगळ्यांनी युनिटी एकत्र येऊन, बाहेरच्या लोकांनी ज्या पद्धतीने काल महाराष्ट्रीयन लोकांना, मराठी लोकांना इनडायरेक्टली, डायरेक्टली आपल्याला हिणवलेलं आहे, आपल्याला डिवचलेलं आहे. बरोबर. अपमानित केलेलं आहे. तर त्यामुळे आपण आपला अटकेपार झेंडा फडकूया. सगळ्यांनी केलं तरच हे होणार आहे. बरोबर. कोणी संताजी बनतील, कोणी धनाजी बनतील, कोणी बाजीप्रभू बनतील. बरोबर. कोणी संभाजी बनतील, कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनतील, कोणी मावळा बनतील. प्रत्येकाचा रोल आहे. बरोबर. आणि आपण आपल्या पद्धतीने रोल पूर्ण करूया. थँक्यू सो मच. गो खूप CD, गो सुंदर, खूप CA. थँक्यू. जबरदस्त मेसेज. बालाजी जाधव सर, मनापासून तुमचं अभिनंदन. डबल डायमंड पोझिशन ही जी रँक अचीव्ह केल्याबद्दल आणि इथून पुढे तुम्हाला बेस्ट विशेष. खूप खूप शुभेच्छा सर. लवकरात थँक्यू लवकर सर. थँक्यू याच सर. वर्षामध्ये क्राऊन डायमंड हिट करण्यासाठी आम्हाला येस. पाहायचंय. ऍज अ क्राऊन डायमंड म्हणून तुम्हाला स्टेजवरती, पूर्णपणे स्टेजवरती सन्मानित होताना. यानंतर येस आणखी सर. एक येस. डबल डायमंड आपल्या सोबत झालेत, परंतु आता ते ऑलरेडी ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत.
आपले अविनाश साळुंखे सर, त्यांच्यासाठी पण सर्वांनी क्लॅप करा. काही कारणास्तव ते आता उपस्थित आहेत का नाही माहिती नाही, पण आहेत, पण आय थिंक ते ट्रॅव्हलिंग करतायत. त्यामुळे त्यांना आज आपण बोलावत नाही आहोत, पण प्लीज सर्वांनी त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवूयात. सारिका साळुंखे मॅडम आणि अविनाश साळुंखे सर फ्रॉम शिरवळ, हे सुद्धा डबल डायमंड पोझिशन ही जी रँक आहे त्यांनी अचीव्ह केलेली आहे, तर त्यांना देखील आपल्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि DXN मधील क्राऊन डायमंड आणि क्राऊन अँबॅसेडर बनण्यासाठी पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा. यानंतर आपण आपले ट्रिपल डायमंड, जे की एक्झिक्युटिव्ह ट्रिपल डायमंड संगीता क्षीरसागर मॅडम, यांचं देखील आपण या ठिकाणी अभिनंदन करूयात आणि यांचा देखील एक छानसा व्हिडिओ आपण पाहूयात. हा व्हिडिओ पाहताना असा विचार करा फ्रेंड्स, की आपला देखील सत्कार असाच व्हायला हवाय. येतोय थांब. Sir, I would like to request IMD, sir, Mr. India, sir, Dr. Samir, and जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संगीता क्षीरसागर आणि आबा क्षीरसागर सर यांचं. DXN मध्ये ट्रिपल डायमंड हे पोझिशन, हे रँक अचीव्ह केल्याबद्दल त्यांना देखील याच वर्षामध्ये क्राऊन डायमंडच्या शुभेच्छा देऊ. आणि ओव्हर टू यू संगीता मॅडम, एक 2 ते 3 मिनिटांमध्ये सुंदर मेसेज द्या. 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमची फिलिंग शेअर करा आणि पुढच्या वाटचालीबद्दल तुमच्या काय मनामध्ये तुमचे जे काय टार्गेट्स असतील ते शेअर करा. येस येस सर, नक्कीच. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सर, मी जे मीटिंग मध्ये ऐकलं आपलं 5 वर्षात रिकॉग्नाइज नव्हतं, ते 5 वर्षानंतर पहिलं रिकॉग्निशन होतं आपलं. आणि एवढं जबरदस्त पद्धतीने केलं गेलेलं आहे जे काही असेल आपलं रिकॉग्निशन 5 वर्षामध्ये. तर प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे नवीन आलेल्या व्यक्तीला सुद्धा हेवा वाटावा की मी स्टारची का घेतोय, डायमंडची का नाही घेतली, असा हेवा वाटावा असा कार्यक्रम. कारण की प्रत्येक जण तेच बोलत होते की अरे आपण स्टारचीच घेतोय, आपण रुबीचीच घेतोय, नाही का. तर तशा पद्धतीने मला सुद्धा वाटत होतं कमीत कमी आपण आता गोल्डन डायमंडची तरी पिन घ्यायला हवी होती. आणि खरं सांगायचं म्हणजे राजेश सगळे सरांनी जे सांगितलं की डॉक्टर लिम हे नुसताच महान आत्मा नाही, तर खूप खूप महान आत्मा येतो, की एवढं आपल्या इंडियासाठी म्हणजे बंद पडलेल्या युनिव्हर्सिटी आहेत नालंदा सारख्या वगैरे, याच्यासाठी सुद्धा ते कार्य करतायत. म्हणजे आपल्या एवढे नशीबवान जगामध्ये कोणी नसेल जे आज DXN मध्ये आपण पाहतोय आपल्या नजरेने आणि आपण अनुभवतोय ज्या गोष्टी, ह्या खरोखर इतक्या मोठ्या आहेत की आपण त्या म्हणतो ना, एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये आपला एकच थेंब आहे कुठेतरी, है ना. एवढं मोठं कार्य डॉक्टर लिमचं, की डायरेक्ट सेलिंग टू कुठले विचार त्यांच्या दूरदृष्टी. म्हणजे मला या गोष्टी इतक्या, म्हणजे इतक्या हलवून तर टाकूनच गेल्या, पण इतक्या भारावून गेल्या की आपण सर्वसामान्य व्यक्ती आपण आपलं डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग वाढवू शकतो. डॉक्टर लिमचे जर एवढे विचार मोठे असतील तर आपण क्राऊन अम्बॅसिडर नक्कीच व्हायला हरकत नाही. कारण तो तळ्यातले 10 नाही 20 थेंब आपण नक्कीच बनवू शकतो, है ना. तर हा खूप मोठा एक आपल्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपण त्यांच्यासोबत उभं राहावं प्रत्येकाने आज. आणि आहेच आहे तो सर, की जो डिस्ट्रीब्युटर बनतो त्याच्यासाठी काय काय बनवून ठेवलं डॉक्टर लिमनी त्या सिस्टम मध्ये. कुठल्याही सिस्टम मध्ये असं नाही पाहिलं गेलं की तुम्हाला हँडफोन इन्सेंटिव्ह 15,000 रुपये मिळतात. अरे वा. आणि स्टार रुबी 1,20,000. अजिबातच कुठली कंपनी देत नाही. तुम्हाला बोनस मिळतंय हेच खूप आहे. पण आपल्याकडे बोनस व्यतिरिक्त एवढ्या तुम्ही अचिव्हमेंट करा आणि ह्या ह्या गोष्टी. मॅडम व्हिडिओ बंद करून, मॅडम म्यूट झालात, म्यूट ओपन करा. येतोय आवाज? हा, आता येतोय. हा, म्हणून मला वाटतं जेव्हा मी फॉर्म भरला होता सर, तेव्हा की जगावरची सगळ्यात म्हणजे एकमेव कंपनी असेल जिचं मी काम करतेय, मी दुसरी कंपनी नाही जॉईन करू शकत. मी खूप लोक असे आले, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आभाळा इतक्या मोठ्या सांगून गेले, पण मी त्या लोकांना सुद्धा कुठेही
असं म्हणजे मी DXN व्यतिरिक्त नाहीच आहे, म्हणजे एवढं सांगू शकले. तर मला आज त्याचा इतका अभिमान वाटतो की कदाचित यस, मला परमेश्वराने दिलेली हीच बुद्धी होती की नाही नाही वा नाही, जगात अंडू कंपन्या खूप आहेत, पण तुझ्यासाठी ते सोने पे सुहागा म्हणतो त्याच्याही पेक्षा खूप पुढचं काहीतरी या कंपनी सोबत जॉईन झाले. आणि तू नक्कार ज्या अर्थी देतेस ना संगीता क्षीरसागर, म्हणलं कदाचित हेच मोठं विश्व असू शकेल, ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही असं. खूप मोठी गोष्ट आहे. तर मी संगीता मॅडमसाठी मनापासून आपण अभिनंदन करूया. त्यांची Yes, जो अख्खी बस त्यांनी स्वतःच्या टीमची बुक करून मुंबईमध्ये प्रोग्राम केला होता. फर्स्ट टाइम संगीता मॅडमना आम्ही असं इनिशिएटिव्ह करताना फर्स्ट टाइम एक इंडिपेंडेंट लीडर म्हणून आज त्यांना आम्ही पाहिलं. मनापासून खूप छान छान वाटलं मॅडम. असंच थँक्यू. इंडिपेंडेंटली खूप मोठी येस ताकद सर, लावायची. येस, नक्कीच दिल से नक्कीच. थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा आहेत. या वर्षाचं काय टार्गेट आहे मॅडम मग तुमचं? तर माझं आहे ना कमीत कमी क्राऊन डायमंड या वर्षात, म्हणजे तसं माझं पाहिजे 2027च्या डिसेंबरच्या आधीपर्यंत मला क्राऊन अम्बेसिडर, मी याच दृष्टिकोनातून ऍक्च्युली जसा 26 चालू झाला तसं मी याच तेव्हाच तुम्ही हिशोबाने संकल्प चालू आहे सर. केलेला आहे. व्हेरी गुड. येस माझ्या येस, शुभेच्छा आहेत अगदी. मॅडम. फार नाहीये, थँक्यू फक्त थँक्यू. 4 डायमंड तुम्ही दूर आहात आणि मला माहिती आहे तुमचे येस 2 डायमंड आता या पुढच्या 3 महिन्यात होण्यासारखे आहेत. येस त्यामुळे येस, तुमचं इमिडिएटली गोल्ड डायमंड आणि राहिलेल्या 2 नक्कीच. डायमंडवर तुम्हाला काम येस, करायचं आहे. नक्कीच मनापासून तुम्हाला नक्कीच. शुभेच्छा देतो. याच थँक्यू. वर्षामध्ये डिसेंबर 2026 पर्यंत क्राउन डायमंड, तो क्राउनचा ताज घेण्यासाठी दिल से. थँक यू सो मच मॅडम. थँक यू. तुमचे छान छान जे तुम्ही अभिप्राय शेअर केला, तुमचं जे थँक्यू DXN सर. बद्दलचे थँक्यू तुम्ही सो ज्या मच. पद्धतीने इन्साइट सांगितलेत, दिल की गहराई से मनापासून तुमचे अभिनंदन. थँक यू सो मच. यानंतर आपल्या सोबत आणखी एक DXNचे सत्कार मूर्ती आहेत, ज्यांनी अचीव्ह केला खूप चांगला एक DXNचा पुढचा रँक. जसं आपण बोलतो डबल डायमंड, नंतर ट्रिपल डायमंड, नंतर असते गोल्ड डायमंड रँक. आणि गोल्ड डायमंड रँकसाठी आपल्या सोबत काल ज्यांनी अचीव्ह केला, महाराष्ट्रातील गोल्ड डायमंड म्हणू आपण, पुण्यातून आपल्या सोबत होते. त्यांचा देखील सत्कार आपण पाहूयात स्टेजवरती. किती छान झाला तो व्हिडिओ आपण नक्कीच बघणार नक्कीच. आहोत आता. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. आपण थँक्यू. व्हिडिओ थँक्यू. पाहायचा, एव्ही लिहायचंय सर्वांनी. येस. थँक्यू सो मच. पुष्पा मॅडम, तुम्ही देखील प्रिपेअर्ड राहा. पुढच्या 2 मिनिटं तुमची देखील शेअरिंग होणार आहेत. मुंबई आवाज टाळ्यांचा येतोय ना? गजर होऊ दे, महाराष्ट्र टाळ्यांचा गजर होऊ दे. टाळ्यांचा गजर होऊ द्या. Always smiling face of पूर्णाम महाराष्ट्र. गोल्ड डायमंडची पीस ज्यावेळी लेझर कोटला लावताना तो जो सन्मान आहे, तो आपले माळी सर, शिवाजी माळी सर, तो सत्कार घेत असताना, सन्मान घेत असताना, आणि DXNचं गोल्ड डायमंड पोझिशन रँक अचीव्ह करतं सर्टिफिकेटच्या साह्याने कंपनी सेलिब्रेट करते. तुम्ही पाहिलं आता. वाव, जबरदस्त माहोलमध्ये खूप जबरदस्त सत्कार पुष्पा मॅडमचा. आपण त्यांना देखील आता आपण आमंत्रित करूयात या ठिकाणी झूम प्लॅटफॉर्म मध्ये, आणि त्यांचे देखील आपण काही ओपिनियन पाहूयात. कसं वाटलं त्यांना काल तो सत्कार घेताना, आणि त्यांना काय वाटतं DXN मध्ये या वर्षाचे पण त्यांचे काय टार्गेट्स आहेत आपण पाहूयात नक्कीच. पुष्पा मॅडम, म्यूट, ओव्हर टू यू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग येस. सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि जे कंपनी रेकग्निशन करते ते एवढ्या मोठ्या ह्यानी करते. म्हणजे पहिला सत्कार क्राऊन अँबॅसेडर म्हणून आम्ही प्रवीण सर आणि आरती मॅडम यांचा पाहिला. आणि मी म्हटलं चला हे तर खूप क्राऊन अँबॅसेडर झाल्यावर मिळणार आहे. पण जेव्हा आमच्यासाठी पण तशा पद्धतीने जेव्हा सत्कार होत होता, तर मला पण त्या गाण्यामध्ये जसं म्हणाले तसंच व्हायला लागलं की धसधस. म्हणजे इतकं रेकग्निशन असं आपल्या कुठल्याही कामाचा कुठेही झालेलं आपल्याला दिसत नाही बाहेर, बघितलं ना. आणि एक कंपनी अशी आहे, DXN ही इंटरनॅशनल कंपनी आहे आणि जे पण प्रोडक्ट आहे
ब्रँडेड आहे, जागतिक दर्जाचे प्रोडक्ट आहेत ते. आणि त्या आता म्यूट ओपन करा मॅडम एकदा. ओके, आपण एका इंटरनॅशनल कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहोत, युजर आहोत. आणि एक फक्त ही डायरेक्ट सेलिंग कंपनी नसून ही बऱ्याच पद्धतीने आपल्याला हेल्पिंग आहे, सोल्युशन प्रोव्हाइड करणारी आहे, नाही का, म्हणतो आपण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, किंवा जे पण कल्टिवेशन केलं जातं ती कंपनी आहे. प्रत्येक प्रकारचं आपल्याला सहाय्यता करणारी ही कंपनी आहे. बरं, 200हून देशामध्ये अधिक आहे, जसं बालाजी सर म्हणाले तसं. तर इतक्या मोठ्या कंपनीचा आपण भाग आहोत आणि त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि सगळ्यांनी मला वाटतं असंच ह्याच्यामध्ये थोडंसं चांगलं काम केलं आणखी. तर जेव्हा तो सत्कार झाल्यानंतर मला हे फिलिंग झालं की नाही नाही नाही, मला अजून पुढे पुढे लवकर जायचं आहे. म्हणजे पुढच्या पिनांसाठी मला लवकरच तयारी करायची आहे. तर क्राऊन डायमंड जी नेक्स्ट अचिव्हमेंट असेल ना, त्याच्यासाठी मी जास्त उत्सुक आहे आणि मला ते करायचं आहे. सो लोकांना हेल्प करत करत आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो, ही पण एक मोठी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपली टीम आणि इतर लोकांना सहकार्य करता करता आपण आपल्यासाठी ही अचिव्हमेंट्स मिळवू शकतो. सो व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पुष्पा मॅडम, तुमचं मनापासून खूप 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 अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टू अचीव द गोल्ड डायमंड. मतलब एक सोन्यासारखी पिन तुम्ही अचीव केलेली आहे. आता क्राऊन वाली पिन लवकर तुम्हाला अचीव करावीत ही आमची मनापासून सदिच्छा आहे. तर या वर्षामध्ये क्राऊन डायमंड तुम्ही फिक्स आहात ना? हा सर, नक्की नक्की. पण आहे ना सर, मी जेवढं बघेन ना, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही एफर्ट्स घेता ना सर, म्हणजे हॅट्स ऑफ. छान. म्हणजे मीटिंग कंटिन्यू तुम्ही लोकांना, खरंच सर खूपच छान. म्हणजे खूप खूप सचिन काय बोलू तेंडुलकरला तुम्ही क्रिकेट कसं असं खेळताय असं म्हणू तुमच्या शकत नाही. एवढी मी जर पॅशनच आणि त्याच्यामध्ये मला येतो. रात्री वाटतं 10 वाजता जरी बॅट हातात दिली तरी तो बॅट घुमवणार. ज्या वेळेला खरंच. आणि आपलं प्रोफेशन आपलं तुमच्यासारखं पॅशन पेशंट, बनतं ना मॅडम, खूप छान वाटतं. तुमच्यासारखं पॅशन जर आज आहे ना, आज जे जॉईन आहेत त्या सगळ्यांनी कमीत कमी 10 ते 20% जरी लावलं, तर मला असं वाटतं पुण्यातून कितीतरी लोक एवढं छान सत्काराला पुढच्या वर्षी तयार असतील. आणि नाही का, विथ इन्कम थोडस मेहनतीची येस गरज येस, आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हे पुष्पा मॅडम, तुम्ही खूप आम्हाला मनापासून हेल्प करा. अभिनंदन. थँक्यू. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके मित्रांनो, आता एक पिन असते ज्याला स्टार एजंट म्हणतो आपण, आणि त्या स्टार एजंटचा देखील सत्कार आपण, तारीख लक्षात ठेवा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने जी लोक स्टार एजंट बनत आहेत आता, तुम्ही टार्गेट घ्या. ह्या 3 महिन्यात स्टार एजंट झाल्यानंतर एप्रिलमध्ये आम्ही असाच मोठा प्रोग्राम पुण्यामध्ये करणार आहोत, स्टार एजंट रिकॉग्निशन. आणि त्यामध्ये खास स्टार एजंट लोकांना एक वेगळा सन्मान, त्यांचे सेपरेटली त्यांचा सत्कार एक पॉवरफुल पद्धतीने आपण डिसिजन घेतलेला आहे, जेणेकरून जी पहिली पायरी ज्याला म्हणतो आपण त्याच्यावरती सगळ्यात जास्त जोर देऊयात. यानंतरची 40 मिनिट मी तुमचे घेणार आहे फक्त, आणि खूप काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. अतिशय चांगल्या गोष्टी कालच्या 2 इव्हेंट मधून आमच्या डीएक्सएनच्या कंपनीच्या माध्यमातून आज आपल्या प्रत्येकापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने शेअरिंग झालेलं आहे. काही प्रेझेंटेशन्स कंपनीने आम्हाला स्वतःला शेअर केले की हे प्रेझेंटेशन नक्की कंपनीने आपल्या लोकांना शेअर करा. तर त्यापैकी एक प्रेझेंटेशन मी तुमच्या पुढे आता सादर करतोय, आणि यामध्ये आपण काही अपडेट्स आणि काही इन्साइट देखील पाहणार आहोत. तर माझी स्लाइड सगळ्यांना दिसते का बघा आता. पटकन एकच मिनिट द्या फक्त मला. येस, ही स्लाइड पाहून घ्या एकदा सगळ्यांनी. व्हेरी गुड, सगळ्यांनी क्लाप करूयात. खूप सुंदर प्रेझेंटेशन इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर दिव्य प्रकाश सरांनी केलं. 7 कंट्रीचे आता ते IMD आहेत, शिवाय ते चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. आणि त्यांनी आम्हाला हे प्रेझेंटेशन देताना आम्हाला हे समजावून सांगितलं की एक रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी म्हणजे नेमकी कशी असायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी डीएक्सएन हे नाव 2000 पासून ऐकलेलं इंडियामध्ये, पण डीएक्सएनचा आता 2020 नंतरचा जो पुनर्जन्म झालाय, खास करून या मागच्या 3 वर्षांमध्ये, याला म्हणू आपण न्यू डीएक्सएन. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय न्यू डीएक्सएन, लवकर लिहायचंय, फास्ट लिहायचंय. न्यू डीएक्सएन म्हणजे नया जन्म, डीएक्सएन का नया जन्म, डीएक्सएन नया डीएक्सएन. मतलब आतापर्यंत प्रोडक्ट आपल्याकडे बाहेरून येत होते, एक्सपोर्ट होत होते. भारतामध्ये एवढं मोठ्या स्वरूपामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब नव्हता, आणि असे काही प्रोडक्ट आपण कल्पना देखील करू शकत नव्हतो की जे प्रोडक्ट आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये तयार होतील, आणि ते प्रोडक्ट आता आपल्या इंडियातल्या फॅक्टरीमध्ये तयार झालेत. त्याच्यामुळे नया डीएक्सएन
या द ट्रू आयडेंटिटी अँड रिपोझिशनिंग ऑफ द DXN. मी तुमच्यापुढे आता न्यू DXN म्हणून मी सगळ्यांना लिहायला सांगितलं चॅट बॉक्स मध्ये. पाहूया किती लोकांनी लिहिलंय न्यू DXN, न्यू DXN, न्यू DXN. ऐकायला किती लोक तयार आहेत? व्हेरी गुड, क्लॅप करूयात. आयडेंटिटी एक मार्केटमध्ये डायरेक्ट सेलिंग म्हणू आपण. हाऊ टू डिफाईन DXN. DXN बद्दल बरेचशा लोकांना होतं सर आम्ही नेटवर्क मार्केटिंग कंपन्या पाहिलेल्या आहेत, MLM कंपन्या पाहिलेल्या आहेत, डायरेक्ट सेलिंग कंपन्या पाहिलेल्या आहेत. परंतु मी तुम्हाला इथून खात्रीपूर्वक सांगू शकतो डायरेक्ट सेलिंग हा फक्त DXNचा एक हात आहे, हात. संपूर्ण कंपनी काय आहे हे बघण्यासाठी मात्र तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. DXN एक कल्टिवेशन अँड फार्मिंग कंपनी आहे. स्वतः कंपनी बायो ऑर्गॅनिकली प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते, शेती करते, कल्टिवेट करते आणि फार्म करते, जिथं स्वतःचा गॅनोडर्मा फार्म. म्हणून आपण वी आर द नंबर 1 गॅनोडर्मा कंपनी इन द वर्ल्ड. गॅनोडर्मा द किंग ऑफ हर्ब. नंबर 1 स्पिरुलिना कंपनी इन द वर्ल्ड. नंबर 1 कॉर्डिसेप्स कंपनी इन द वर्ल्ड. वाव ल्या वाव, फंटास्टिक. नंबर 1 लायन्स मेन्स कंपनी इन द वर्ल्ड. नंबर 1 कॉफी मेकिंग कंपनी इन द वर्ल्ड. कॉफी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन द ग्लोब. त्यामुळं आपण आता ह्या सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 चाललो आहोत. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये डायरेक्ट सेलिंगनी सर्व डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना मागे टाकले. DXN कंपनीनी सर्व डायरेक्ट सेलिंग कंपन्यांना मागे टाकून वी आर द नंबर 1 मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. म्हणजे प्रोडक्ट हा स्वतःचाच असला पाहिजे का कोणाकडून तरी टेम्पररी घेतलेला कॉन्ट्रॅक्ट बेस्ड प्रोडक्ट असायला पाहिजे? तुम्ही सांगा बरं मला. जर कॉन्ट्रॅक्ट बेस्ड प्रोडक्ट घेत असाल तर ते प्रोडक्ट कोणाशीही कॉन्ट्रॅक्ट केले जाऊ शकतील. म्हणून युनिक आयडेंटिटी, अनोखा प्रोडक्ट उत्पादन करणारी DXN एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे मित्रांनो. त्यानंतर DXN एक बायोटेक कंपनी आहे मित्रांनो. आज आपण पाहतोय आय थिंक याच महिन्यामध्ये आपल्याला ती गुड न्यूज ऐकायला मिळेल की ऍग्रिकल्चरचे पहिले 3 प्रोडक्ट कंपनी लॉन्च करणार आहे. टोटल 16 प्रोडक्ट कंपनीच्या पूर्णपणे कॅटलॉग मध्ये येत आहेत. ऍग्रिकल्चर म्हणजे खतांमध्ये सुद्धा मातीमधलं सुद्धा विष दूर करायचं आहे आणि मातीला पहिलं पोषण देऊन त्यानंतर आपल्याला जी सगळ्यात महत्वाचं जे आजार निर्माण होण्याचं कारण आहे ते दूर करत असताना शेतकरी लोकांची देखील मदत करायची फार्मिंग मध्ये. या महिन्यामध्ये आपल्याला ती गुड न्यूज ऐकायला मिळेल की त्या प्रोडक्टला आपण खूप चांगल्या पद्धतीने ताकद लावूयात. ऍग्रिकल्चर रिव्हॉल्युशन, बायोटेक कंपनी, DXN क्लिनिक. अशा किती डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत की ज्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे. DXN क्लिनिक, ऑर्गॅनिकली DXN क्लिनिक, जिथं डॉक्टर स्वतः अॅपरल घालतात आणि DXNचा लोगो आहे आणि तो डॉक्टर स्वतः आपल्याला त्या ठिकाणी कन्सल्टेशन करतात. इव्हन प्रोडक्ट नॉलेज देण्यासाठी कंपनीच्या पॅनलवरील डॉक्टर्स येतात आणि त्यानंतर ते एज्युकेशन सुद्धा आपल्याला देतात आणि ऍडव्हान्स लेवलचं ट्रेनिंग सुद्धा द्यायला तयार आहेत. वावल्या, फंटास्टिक. DXN क्लिनिक, DXN क्लिनिक. त्यानंतर DXN एक एज्युकेशन कंपनी बनलेली आहे. बऱ्याच लोकांनी आता पाहिलं असेल नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कागदपत्र, नालंदा युनिव्हर्सिटी ब्रिटिश काळामध्ये पूर्णपणे जळून खाक झाली होती, परंतु तो सर्व कागदपत्र, ते सर्व डॉक्युमेंटेशन, ते सर्व नॉलेज जे आपल्या भारताचं तक्षशिला, नालंदा, हे नॉलेज आपल्या इंडियातून प्रवाह करत गेलं ते नेपाळ मार्गे चायनामध्ये आणि चायनामधून बाहेरच्या काही कंट्रीज पर्यंत. पण भारतातलंच नॉलेज बाहेरच्या कंट्रीनं मिळालं. आपल्याला ते देखील रिटर्न आणून द्यायचं आहे. म्हणून डॉक्टर लीमने एक ऐलान केलेलं आहे, आपण एक युनिव्हर्सिटी निर्माण करणार आहोत. फंटास्टिक, युनिव्हर्सिटी निर्माण करणार आहोत. एज्युकेशन क्षेत्रामध्ये पुढे येणार आहे. टुरिझम लाईफस्टाईल कंपनी. लाईफस्टाईल कंपनी म्हणजे काय? जर मला मलेशियाला जायचं असेल तर कंपनी म्हणजे तुम्हाला एक लाईफस्टाईल प्रोडक्ट पॅकेज घ्यायचं, त्याच्यात तुम्हाला PV SV बोनस दिला जाईल आणि त्या ठिकाणी कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, ज्या ठिकाणी कंपनीचं स्वतःचं सायबर विले नावाचं जे मोठंच्या मोठं हेडक्वार्टर आहे, त्या ठिकाणी राहायचंय म्हणजे तुम्हाला तिथला लाईफस्टाईल पॅकेज मिळतो. तुम्हाला मलेशियामध्ये लंकावी नावाचा आयलँड, जो DXNचा स्वतःचा आयलँड आहे, लंकावी, त्या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही जाता तो तुमचा लाईफस्टाईल पॅकेज बनतो. बोर्डर व्हॅली हे लाईफस्टाईल पॅकेज मध्ये येतो. याला आपण म्हणतो DXN एक लाईफस्टाईल कंपनी मित्रांनो बनत चालली आहे. नॉट ओनली द डायरेक्ट सेलिंग कंपनी. आज आपण पाहताय बऱ्याचशा लोकांनी प्रायव्हेट जेट व्हिडिओ सुद्धा पाहिले असतील. प्रायव्हेट जेट जे की तुम्ही आताच एक बॅड न्यूज ऐकली होती मागच्या आठवड्यामध्ये, सॅड न्यूज होती आपल्या सगळ्यांसाठी की अजितदादा यांचं निधन झालं. पण तो पण एक होता प्रायव्हेट जेट, चार्टर्ड प्लेन. त्याही पेक्षा मोठा चार्टर्ड प्लेन DXN कडे 3 प्रकारचे आहेत मित्रांनो. 240 करोड रुपयांचा प्रायव्हेट जेट आणि त्या ठिकाणी DXN म्हणते माझ्या उत्तुंग लीडर लोकांसाठी मी हा प्रायव्हेट जेट
तुमच्याकरता बहाल केलाय. असं कोण म्हणू शकतं सांगा बरं कंपनीचा मालक, की तुम्हाला फक्त क्राउन अँबॅसेडर नावाचं पोझिशन अचीव्ह करायचं आहे. तुम्हाला काही स्टेटस दिलेत. ह्या वर्षामध्ये सुद्धा कंपनीने एक प्लॅनिंग केला, की श्रीलंका तुम्ही जर 4 लोकांना डायरेक्टमध्ये करून दिलात, वेगवेगळ्या लोकांना 4 वेगळ्या लेगमधून, तर क्राउन डायमंड पोझिशन मधील लोकांना सुद्धा प्रायव्हेट जेटची कंपनी ट्रॅव्हल फ्रीडम देणार आहे मित्रांनो. खूप सुंदर. डायरेक्ट सेलिंग इज वन ऑफ द टूल टू ब्रिंग. मग व्हॉट इज मीन बाय द डायरेक्ट सेलिंग? डायरेक्ट सेलिंग काय आहे? मग बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो अच्छा DXN एक कंपनी आहे की जी मॅन्युफॅक्चरिंग करते. आज भारतामध्ये 200+ प्रोडक्ट कंपनी घेऊन आलेली आहे. वर्ल्ड मध्ये कंपनी 190 देशांमध्ये वर्क करत आहे. वर्ल्ड मध्ये 26 फॅक्टरी, किती फॅक्टरी आहेत वर्ल्ड मध्ये? 26 फॅक्टरी निर्माण करणारी एकमेव एक मोठी कंपनी बनलेली आहे. आणि मग डायरेक्ट सेलिंग काय आहे? तर डायरेक्ट सेलिंग इज द टूल. डायरेक्ट सेलिंग एक अवजार आहे. डायरेक्ट सेलिंग एक हतियार आहे की जे ब्रिंग करतं जे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस डायरेक्ट टू द कस्टमर. हे फक्त एक अवजार आहे. याचा वापर करून ही कंपनी आपण पाहतोय डायरेक्ट सेलिंगच्या मॉड्यूलच्या माध्यमातून, डायरेक्ट सेलिंग या टूलच्या माध्यमातून कस्टमर पर्यंत प्रोडक्ट वितरित करते. म्हणून याला डायरेक्ट सेलिंग बरोबर जोडलं जातं. फंटास्टिक. तुला समजतं? येस. सो द रिझन टू यूज द डायरेक्ट सेलिंग. मग डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल किंवा हे जे डायरेक्ट सेलिंग, बरीचशी लोक नेटवर्क मार्केटिंग ह्या शब्दाबरोबर थोडीशी निगेटिव्ह फेज मध्ये जातात. परंतु ऍक्च्युली डायरेक्ट सेलिंग कोणासाठी आहे सांगा बरं? लवकर लिहा, कोणासाठी आहे? डायरेक्ट सेलिंग आहे ज्या सामान्य ग्राहकांसाठी. जे ग्राहक जे कोणतं ना कोणतं ते प्रोडक्ट दुकानांमधून, शॉपमधून, मॉलमधून, किराणा स्टोअर्स मधून परचेस करतात, पण त्याचा मोबदला त्यांना कधीही रिटर्न मध्ये मिळत नाही. मग डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल हा ग्राहकांना राजा बनवण्यासाठी मित्रांनो, ग्राहकांना अमीर बनवण्यासाठी आहे, ग्राहकांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी आहे. हेच प्रोडक्ट आयुष्यभर फ्री कन्झम्पशन आणि यासोबत आपली पूर्ण लाईफस्टाईल चेंज करत असताना येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये पूर्णपणे जीवन ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आहे. डायरेक्ट सेलिंग बद्दल जर आपण पाहिलं तर इथे एक खूप महत्वाचं रिझन आपल्या दिब्या सरांनी शेअर केला आणि त्याचं नाव त्यांनी सांगितलं मनीसिटामोल. व्हॉट इज वाय रिझन टू यूज द डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल? मनीसिटामोल. आता तुम्ही एक शब्द ऐकला असेल सर, पॅरासिटामोल. जेव्हा पण कधी आपल्याला ताप, फीवर येतो, काही ना काही त्रास होतो, तेव्हा आपण पॅरासिटामोल सेवन करतो. म्हणजे शरीरामध्ये एखादी आजार व्याधी निर्माण झाली तर आपण मेडिसिन खातो, पॅरासिटामोल. येस ऑर नो? म्हणजे आपण पाहतोय मग तशाच पद्धतीने जर आपल्या सामान्य ग्राहकांपासून ते आपल्या समाजामध्ये एक महत्वाचं जे सगळ्यात मोठी आजार, सगळ्यात मोठी बिमारी ही आहे बेरोजगारी आणि बिमारी. येस ऑर नो? गरिबी प्रचंड प्रमाणात वाढत आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये मनीसिटामोल हे डायरेक्ट सेलिंग घेऊन येते. याचा अर्थ जेव्हा पण आपण DXN चे प्रोडक्ट यूज करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा रिटेल मध्ये रिटर्न बेनिफिट मिळतो महिन्याच्या 11 तारखेला वॅलेटमध्ये. माझ्या हातामध्ये मोरंजी, आता तुमच्या समोर हा मोरंजी, लेमॉनजी आणि रोझेल हे मी पाण्यामध्ये टाकून हा ज्यूस बनवला आणि त्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक पावडर पण ऍड केलं. तुम्ही कोणती पावडर ऍड करू शकता. आता ऑलरेडी 50 प्रकारचे आयुर्वेदिक हर्ब DXN सोबत आहेत. एक DXN मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करून आपल्यापर्यंत घेऊन येते आणि माझ्या हातामध्ये मॅन्युफॅक्चर्ड केलेला नोनी बऱ्याचशा लोकांनी नाव ऐकलं असेल, पण आता DXN पावडर फॉर्म मध्ये, पाऊच फॉर्म मध्ये DXN नोनी लॉन्च केलाय आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमधून. आणि आता कंपनी काय म्हणते, फक्त पाणी घ्या, हातामध्ये सॅशे घ्या आणि तुम्ही तुमच्या हाताने नोनी तयार करून प्या. वाव, फंटास्टिक, जबरदस्त. यामुळे काय झालं, कॉस्ट सेव्हिंग झाली. काचेच्या बॉटलची किंमत होती ती कॉस्ट जवळजवळ 90% कमी झाली आहे. किती पर्सेंटेज? लिहा सर्वांनी. 90% कॉस्ट सेव्हिंग होते तुमची फक्त या मोरंजी पावडर फॉर्म मध्ये असणाऱ्या सॅशेच्या माध्यमातून. 90% कॉस्ट रिडक्शन. करायचंय काय? पाणी घ्यायचंय आणि मोरंजी स्वतःच्या हाताने बनवून प्यायचंय. अफलातून टेस्ट. माझी मुलं अगदी लहान होती, अगदी छोटी छोटी बाळं होती, त्यावेळेला फ्रीज मधून बॉटल काढून प्यायची. कधी कधी तर बॉटल घरी येईपर्यंत 600 ml ची बॉटल माझा रेषे संपून टाकायचा. पप्पा मला खूप आवडते म्हणतो मोरंजी. आता तर मात्र आपल्या सर्व लहान मुलांना आवडेल अशी मोरंजी आपण घराघरामध्ये कॉफीच्या प्राइस मध्ये आपण पिऊ शकतो. वाव, जबरदस्त. कॉफीच्या प्राइस मध्ये काय होतं, जेव्हा पण मी हा प्रोडक्ट यूज करतो त्यावेळी आपल्याला त्याच्या PV, SV आणि बोनस मिळतो आणि त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकली इन्कम जनरेट होतो. आणि यासोबत आपण जेव्हा आपला स्वतःचा अनेक लोकांसोबत एक टीम टर्नओव्हर तयार करतो त्यावेळी तुमचा पर्सनल सेल्स चालू होतो. पर्सनल सेलच्या माध्यमातून पर्सनल प्रॉफिट आणि टीमच्या सेलच्या माध्यमातून टीमचा प्रॉफिट. हे 2 टर्नओव्हर कायम लक्षात ठेवायचे. पर्सनल टर्नओव्हर दॅट इज युअर कंपनी, तुम्ही पर्सनल टर्नओव्हर करत आहात, आणि दुसरा टर्नओव्हर आहे तुमच्या टीमचा टर्नओव्हर.
ग्रुपचा टर्नओव्हर, एक सिंगल लाईन मध्ये सुद्धा लाखो रुपयांचा इन्कम देण्याची ताकद डीएक्सएन ठेवते. ह्या बऱ्याचशा स्लाइड्सच्या माध्यमातून, प्लॅन प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी समजावून सांगतोच. आता आपण पाहत आहोत फॉर्च्यून साऊथ ईस्ट एशिया, फॉर्च्यून 500 कंपनी, मतलब आता आपण पाहतो की DXN ला द टाइम आता चूज करण्याची वेळ जी आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, DXN एक साऊथ एशिया मधली 500 म्हणजे म्हणतो साऊथ एशियन 500, फॉर्च्यून 500 मध्ये कंपनी आहे. आता DXN बद्दल फक्त DXNच बोलायचं नाहीये, तर जग काय म्हणते हे पण बघायचं असेल तर टाइम मॅगझिन मध्ये तुम्ही हा आलेला आर्टिकल जर स्क्रीनशॉट काढता येत असेल तर काढा, नाही तर तुम्ही नंतर मागून घ्या, तुमच्यापर्यंत हे पाठवलं जाईल. तुम्ही टाइम मॅगझिन मध्ये कंपनीला डॉक्टर लीम जे की कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन आहेत आणि CEO प्रजित सर आहेत. इथं देखील मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, द वन अँड ओनली कंपनी, द फर्स्ट कंपनी, ही 200 देश आता कम्प्लिटली डेव्हलप करत आहे. 200 देशांमध्ये त्याचा प्रेझेन्स आहे. एकाच आयडी वरती आपल्याला 200 देशांचं मार्केट उपलब्ध करून दिले आणि 200 देशांना ऑपरेशन करण्याकरता, डेव्हलप करण्यासाठी संपूर्ण इंडियातली लोक प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये, त्यासाठी तर नक्कीच मित्रांनो तुमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हर्च्युअल क्लॅप नक्की करू शकता. मी अमेरिकेत जरी बोलायचं असेल तर मी हिंदीमध्ये बोलून तिथल्या लोकांना प्रोडक्ट खायला देऊ शकतो. मला दुबईमध्ये बोलायचं आहे, हिंदीमध्ये कॉल करून मी तिथल्या लोकांना प्रोडक्ट देऊ शकतो, टीम तयार करू शकतो, बोनस जनरेट करू शकतो आणि आपला एक इंटरनॅशनल बोनस म्हणजे DXN आता इंडिया माफिया असं म्हटलं. डॉक्टर लीम काय म्हणतात, इंडियन ब्रेन. त्यामुळे डॉक्टर लीम यांनी आज भारतामध्ये शिक्षण पूर्ण केलं, भारताबरोबर त्यांचं प्रेम आहे. ते एक शब्द कायम बोलतात, त्यांच्या नेहमी प्रेझेंटेशन मध्ये येतो की DXN इज अ इंडिया, इंडिया इज DXN. तिथे लोक लिहून घेतात नोट्स मध्ये. डॉक्टर ली म्हणजे आपल्या DXN फाउंडरचे वाक्य येते, DXN इज द इंडिया, इंडिया इज द DXN. DXNचा उदय देखील म्हणजे इंडियामधूनच होतो. त्यामुळे सगळ्यात मोठी फॅक्टरी कुठे आहे, जगातली सर्वात मोठी फॅक्टरी भारतामध्ये सिद्दीपेठ या ठिकाणी, वर्ल्डची सर्वात मोठी फॅक्टरी. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये जे इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर आहेत ते सर्व डायरेक्टर्स, नियर अबाउट 9 to 10 डायरेक्टर टोटल वर्ल्ड मध्ये, कॉन्टिनेंट मध्ये एक डायरेक्टर कमीत कमी 10 ते 15 कंट्रीजना आज ते डेव्हलप करतायत. तर ते सर्व इंडियन ब्रेन आहेत. फंटास्टिक, व्हेरी गुडल्या, व्हेरी गुडल्या. DXN प्रोडक्टची क्वालिटी काय, बरेचसे लोक विचारतात सर या प्रोडक्टला रिकॉग्नाइज कोण करतं, याची क्वालिटी काय. याची क्वालिटी जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो एक फोटोग्राफ. हा फक्त फोटोग्राफ नाही, हा फोटोग्राफ प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक साधारण व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. पूर्वी म्हणायचे राजा लोकांचं काम आहे, मोठमोठे किंग अँड एम्पायर लोक घेतात. ऑलरेडी गॅनोडर्मा 5000 वर्षापासून फक्त राजा लोक ते खात होते. कोण खात होते सर, राजा लोक. पण आता मात्र गुड न्यूज आपल्यासाठी आहे, गॅनोडर्माची कॉफी जे दुबईचे राजा, दुबईचे रॉयल फॅमिलीची लोक, आज त्यांना कुठलं प्रोडक्ट भेटणार आहे सांगा बरं, ज्यांचे टॉयलेट सुद्धा, कमोड सुद्धा सोन्याचे बनवले गेले. कोण लावतं साहेब कमोडला सोनं, कमोडला सुद्धा सोन्याचं बनवलंय त्यांनी, म्हणजे पैसा त्यांनी कुठे कुठे लावलाय. काही करू शकतात ते, कोणताही ब्रँड घेऊ शकतात. परंतु 2005 पासून 2025 पर्यंत रॉयल फॅमिलीनी आजपर्यंत त्यांची कॉफी बदललेली नाही. वाय, कारण DXNच्या प्रोडक्ट मध्ये ती क्वालिटी, तो दर्जा आहे, इंटरनॅशनल क्वालिटी. म्हणून तिथं तुम्ही पाहता त्या कॉफीच्या बॉक्सवरतीच नाव आहे जबेल कॉफी. हा जो फोटो आहे जबेल पॅलेस मधला आहे, जे की शेख हमदान द प्रिन्स ऑफ द दुबई हे जर तिथं कॉफी पित असतील तर मला सांगा आपल्याकडे DXNचा जो कॉफी हा प्रोडक्ट येतो तो दुबईचा राजा लोक कॉफी पितात. किती लोकांना पटतं की सर प्रत्येक घरामध्ये अफोर्डेबल प्राइस मध्ये तुमच्या दुधाच्या खर्चामध्ये कॉफी बनते, इतकी अफोर्डेबल आहे. दूधच 2000 रुपये लिटर, 2000 रुपयेपर्यंत खर्च आहे महिन्यामध्ये. 70,000 रुपये लिटर, 70 रुपया लिटर दूध आहे. कमीत कमी सर 1500 ते 2000 रुपये तुम्हाला दुधामध्ये लागतात. 2 पॅकेट महिन्यामध्ये आरामात येऊ शकतात कॉफीचे कोणतेही. व्हेरी गुडल्या, व्हेरी गुडल्या. फक्त दूध बाजूला काढा, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये DXNचं स्वतःचं एक कंपनीनी याला नॉन डेअरी क्रीमर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ऑलरेडी एक रेडी टू यूज कॉफी आहे. त्यामुळे दुधाच्या खर्चामध्ये कॉफी फ्री, 2 पुढे देतो म्हणायचं, फक्त दूध नका घेऊ. दूध ना आहारामध्ये घ्यायचं. तुम्हाला बनवायचं असेल तर त्याचं दही, दूध, लोणी तूप बनवा, परंतु त्या दुधामध्ये चहा आणि कॉफी एकत्र करू नका. दूध आणि चहा एकत्र झाला की ऍसिड बनतं. ऍक्च्युली दूध नकली आहे. प्रचंड प्रमाणामध्ये 87% लोकांना नकली दुधामुळे कॅन्सरचा धोका भारतामध्ये ऑलरेडी WHO ने इशारा दिलेला आहे.
की तुम्ही इतकं दूध उत्पादनच करू शकत नाही, तरी सुद्धा भारतामध्ये संख्या वाढत चालली आहे. तरी सुद्धा लोक दूध मात्र प्यायची बंद होत नाहीत. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, प्लास्टिकच्या पिशवीतलं दूध अजिबात प्यायचं नाही. प्रॉमिस घ्या, शपथ घ्या. त्यापेक्षा डीएक्सएनचे प्रोडक्ट यूज करूयात. जिथं जिथं गरज नाही तिथं तुम्हाला डीएक्सएनने रिप्लेसमेंट तयार करून दिलेले आहेत. हा तुम्ही जो हेडक्वार्टर पाहताय डीएक्सएनचा, न्यू डीएक्सएन, आज आपण पाहतोय हा जो हेडक्वार्टर आहे, हा जवळपास पूर्ण राऊंड सर्कल जर पूर्ण केलं तर 2 किलोमीटर राऊंड. जाऊन यायला आवडेल का? हेडक्वार्टर या ठिकाणी मी स्वतः आतापर्यंत 3 वेळा जाऊन आलेलो आहे. वाव, जबरदस्त. 3 टाइम्स. तुम्हाला सुद्धा जाण्याची संधी आहे मित्रांनो. आमच्यासाठी हे माहेरघर आहे. म्हणजे कधीही जाण्याची संधी मिळू शकते. आणि आता सुद्धा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 5 महिन्यामध्ये कॉन्टेस्ट सुरू आहे. या कॉन्टेस्टच्या माध्यमातून तुम्ही मलेशिया ट्रिप क्वालिफाय करू शकता. आज, आत्ता आणि आजच्या मीटिंग मध्ये जॉईन झालेल्या लोकांना देखील मलेशिया टूर अचीव्ह करण्याची संधी आहे. यामध्ये तुमचं या हेडक्वार्टर सारख्या ठिकाणी जाणं, लंकावी सारख्या आयलंड मध्ये राहणं, तो संपूर्ण वॉटर स्पोर्ट तुमच्याकडे असेल. त्यासोबत तुम्हाला डीएक्सएनच्या माध्यमातून पूर्ण मलेशियामध्ये डीएक्सएनच्या अनेक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मलेशियामध्ये आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये राहण्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला तिथं पाहायला भेटेल. एवढं डीएक्सएन आपल्यासाठी चांगला विचार करत आहे मित्रांनो. दिस इज अ हेडक्वार्टर. कंपनीचं कॉर्पोरेट ऑफिस इतकं मोठं आहे की आजपर्यंत डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये इतका मोठा कॉर्पोरेट ऑफिस कोणाचाही नाही. दुबईच्या राजा लोकांनी डीएक्सएनला जमीन दिली आहे. दुबईमध्ये द फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी. तुम्ही थोडासा अभ्यास करा गुगलमध्ये जाऊन. कंपनी चॉईस करतात लोक बरीचशी, कोणती कंपनी निवडायची. आजही काही लोक पटकन निगेटिव्ह बोलून जातात, सर एमएलएम आहे का, चैन आहे का. तर तुम्हाला माहिती पाहिजे दुबईमध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये अजून कोणती कंपनी आहे जिची फॅक्टरी दुबईमध्ये आहे, सांगा बरं. नाहीये साहेब. फक्त आणि फक्त डीएक्सएन कंपनी दुबईमध्ये स्वतःची फॅक्टरी डेव्हलप केलेली आहे. दुबईला राजा लोकांनी, तिथल्या रॉयल फॅमिलीनी डीएक्सएनला जमीन दिली आहे आणि तिथं फॅक्टरी उभी राहिली. भारतामध्ये सिद्दीपेट या ठिकाणी तिथल्या ऍग्रिकल्चर मिनिस्टर्सनी, जे की सिद्दीपेट तेलंगणाचे ऍग्रिकल्चर मिनिस्टर यांनी जमीन बहाल केली आणि ही जमीन तुम्हाला घ्या आणि या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. 100 एकर मध्ये 50 एकरचा फार्म आणि फॅक्टरी ऑलरेडी आपल्याकडं तयार आहे. आपण कधीही जाऊन बघायला जाऊ शकतो. तो सुद्धा लाईफस्टाईल पॅकेज आहे आपल्याकरता. जायचंय तिथं आणि राहायचंय. इतकं सुंदर फॅक्टरीच्या आत राहायचंय. होय, फॅक्टरीच्या आत राहायचंय. इतकी सुंदर कंपनी मित्रांनो, ज्याला म्हणतो आपण एक स्टेबल कंपनी, एक रिअल कंपनी. हा एक स्मॉल व्हिडिओ पाहूयात जो की प्रायव्हेट जेट. आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत दाखवा की हे फक्त रॉयल लोकांसाठी खूप मोठ्या बिझनेस क्लास पेक्षा पुढच्या कॅटेगरीमध्ये, अगदी हायर कॅटेगरीतल्या लोकांनाच हा प्रायव्हेट जेट आणि याचा प्रवास मिळतो. आपण इकॉनॉमी तिकीट घेतो, कधी कधी बिझनेस क्लास तिकीट घेतो. मला तर वाटतं प्रत्येक जण आपण इकॉनॉमीमध्ये जास्त प्रवास करतो. काही ठराविक लोक बिझनेस क्लास पर्यंत जातात. परंतु जेटमध्ये बसणं, प्रायव्हेट जेटमध्ये, आणि तो पण एक सेपरेटली, एक अशा पद्धतीचा ऑनर, आपण अशा पद्धतीचा सन्मान देते की ज्याची आपण कल्पना केली देखील नसेल. अशा ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन आलेलो मित्रांनो. किती लोकांना जायला आवडेल त्यांनी लिहा बरं सर हा एक्सपिरियन्स. यस, किती लोकांना आवडेल? यस यस लिहा. यस, फंटास्टिक लिहा. यस लिहा, लवकर लिहा, फास्ट लिहा. किती लोकांना आवडेल? त्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावे लागतात मित्रांनो. डिसिजन घ्यायला पाहिजेत. आणि ते डिसिजन तुम्हाला उद्याचे क्राऊन अँबॅसेडर बनणे, आलेल्या काही ऑफर्स अचीव्ह करणे, आणि कंपनी मोठ्या स्वरूपावर काम करते. भारतामध्ये 25 वर्ष कंपनीने पूर्ण केलेत. पण या 5 वर्षामध्ये जे कंपनीने करून दाखवले, याच्यामध्ये कंपनी पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण जगातली नंबर 1 डायरेक्ट सेलिंग कंपनी बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. कंपनीचा पूर्ण विचार आहे की आज भारतामध्ये आपण पाहतोय 8 फॅक्टरी निर्माण करणारी पहिली कंपनी झाली. किती डायरेक्ट सेलिंग कंपनी ज्याची स्वतःची फॅक्टरी आहे. आज बऱ्याचशा कंपन्या 2-2 वर्षामध्ये गायब होतात मित्रांनो. बऱ्याचशा कंपन्या 2 वर्षामध्ये प्लान चेंज करतात, कारण फॅक्टरीज नाहीये, मॅन्युफॅक्चरिंगच नाही स्वतःच. काही कंपन्या येतात तेव्हा एंट्री डेट आणि एक्झिट डेट दोन्ही डेट त्यांच्यात सिलेक्टेड असतात. आणि त्या डेटला त्यांना ते शटडाऊन करायचे म्हटलं की ते काही ना काहीतरी प्लान चेंज करतील, गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स रेग्युलेशन सांगतील आणि काही ना कारणाने ते बाजूला जातात. किती लोकांना अनुभव आहे अशा बऱ्याचशा कंपन्या? बरेचसे लोक म्हणतात सर मी खूप कंपन्या केलेल्या आहेत. परंतु तुम्ही पाहताय दूरदर्शन सारख्या चॅनलवर देखील डीएक्सएनचा तुम्ही हा आज पाहताय व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. पूर्ण झारखंडच्या त्या ठिकाणी, बिहार, झारखंडमध्ये आज डीएक्सएन खूप मोठी ग्रोथ करत आहे. अगदी असे साधारण लोक आहेत की जे एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना दिवसभर रोजंदारीसारखं काम करावं लागतं, तेव्हा संध्याकाळचं जेवण. इतक्या सिंपल, ज्यांच्या घरांना आतून जरी बघितलं तरी प्लास्टर नाहीये, इतकी साधी राहतात. एज्युकेशन मध्ये पाठीमागं आहेत.
इन्कम मध्ये पाठीमागे आहेत आणि तुम्हाला याचं फार दूर जायची गरजच नाही. तुम्ही इथंच बघा ना, बिहारमधून, उत्तर प्रदेशमधून किंवा त्या भागातून किती लोक कोणतंही काम करण्याच्या तयारीने किती मोठ्या संख्येने भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आलेले आहेत. जर अशी लोक जर तिथं क्राऊन डायमंड, क्राऊन अँबॅसेडर बनतायत, लाखोची इन्कम करू शकतात. साधारण गावामधली लोक आहेत, खेडेगावातली लोक आहेत, पण चहा, स्पिरुलिना, साबण, टूथपेस्ट अशा प्रोडक्टनी नेटवर्क उभं करतायत. हा जो प्रोग्राम झाला होता हा झारखंडमध्ये 25वी अॅनिव्हर्सरी 1.25 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये. दिस इज अ रेकॉर्ड बेस्ड प्रोडक्ट मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक. 1.25 लाख फ्रेंड्स पाहताय छोटासा व्हिडिओ. 1.25 लाख लोक. वाव लिहून येतं, वाव, फंटास्टिक, जबरदस्त. जबरदस्त, जबरदस्त. सगळ्यांनी क्लॅप करा, जोरदार, जोरदार, जबरदस्त. सेलिब्रिटीजना सुद्धा इन्व्हाइट केल्यानंतर सेलिब्रिटी सुद्धा म्हणतात, की आजपर्यंत 1.5 लाख, 1.25 लाख लोकांच्या पुढे आम्हाला येण्याची संधी कधीच मिळाली नव्हती. इतक्या लोकांच्या पुढे आज आम्ही हा व्हिडिओ, ते स्वतः सेल्फी काढतायत, त्यांचे स्वतःचे व्हिडिओ शेअर करतायत. त्यांनी देखील मैं खूप सुंदर आज message सांगितलं. बहुत ही खुश हूँ कि मैं DXN का पार्ट बनने यहाँ आई हूँ और लोग दर दर भटकते हो जिन्हें काम अपॉर्चुनिटी की कमी होती है वहाँ DXN अग्रसर होकर इन चीज़ों को मतलब लोगों को जागरूक कर रहे हैं। DXN कंपनी के 25 साल पूरे। भोजपुरी स्टार अक्षरा सिंह पहुंची झारखंड की राजधानी रांची के प्रभात तारा मैदान। आपको बताते चले, प्रभात तारा मैदान में हिंदुस्तान के कोने कोने से लोगों की भीड़ उमड़ पड़ी। रांची में आज का दिन खास रहा, वजह भी खास। हेल्थ और वेलनेस क्षेत्र में अपनी पहचान बना चुकी DXN कंपनी ने पूरे किए 25 साल और इस जश्न में 4 चांद लगाने रांची पहुंची भोजपुरी सिनेमा की चर्चित एक्ट्रेस अक्षरा सिंह। रांची के कार्यक्रम में अक्षरा सिंह का फैंस ने जोरदार स्वागत किया। कार्यक्रम में अक्षरा सिंह ने कहा, DXN ने 25 सालों में लोगों की सेहत और रोजगार दोनों में बड़ा योगदान दिया है। रांची के लोगों से इतना प्यार मिल रहा है, मैं बहुत खुश हूँ कि इस खास जश्न का हिस्सा बनी हूँ। आपको बताते चले, DXN कंपनी ने 25 सालों में लाखों लोगों तक अपने स्वस्थ उत्पाद पहुंचाए हैं। कंपनी की टीम ने बताया कि आगे आने वाले दिनों में झारखंड में और विस्तार की योजना है। भोजपुरी एक्ट्रेस अक्षरा सिंह ने क्या कुछ कहा, आपको सुनाते हैं। फील लग रहा है और झारखंड में कैसा वाइब है? मैं आज बहुत ही खुश हूँ कि मैं DXN का पार्ट बनने यहाँ आई हूँ और इसका हिस्सा बनकर यहाँ के लोगों का स्नेह पाकर बहुत अच्छा लग रहा है। एंड आई एम सो हैप्पी कि 25वें सालगिरह पे हमें यहाँ बुलाया गया है। और रांची जब भी आती हूँ, रांची तो मेरा ननिहाल है, मतलब मेरे लिए तो घर ही है कि घर में आके और किसी ब्रांड को आप प्रमोट करते हो या उनके लिए परफॉर्म करते हो, अपने लोगों के बीच आते हो, तो इससे बड़ी खुशी और क्या हो सकती है मेरे लिए। मैम, DXN के जो प्रोडक्ट्स है काफी हेल्दी है, इम्यूनिटी को बूस्ट करते हैं, एक तरह से एक स्वस्थ भारत की ओर कहीं ना कहीं अग्रसर है सारे। जी, एक तो स्वस्थ भारत तो बना ही रहे हैं, साथ ही और खुशी की बात यह है कि ग्रामीण क्षेत्रों में महिलाओं को वो अवसर दिया जा रहा है जहां पर महिलाएं अपने बल पर खड़ी हो पा रही हैं, उन्हें रोजगार मिल पा रहा है, ग्रामीण क्षेत्रों का विकास हो रहा है। और इससे बड़ी बात और क्या हो सकती है कि लोग दर दर भटकते हो जिन्हें काम अपॉर्चुनिटी की कमी होती है, वहाँ DXN अग्रसर होकर इन चीजों को मतलब लोगों को जागरूक कर रहे हैं और उन्हें प्लेटफॉर्म दे रहे हैं। जी, रांची वालों के लिए मैं ढेर सारा प्यार देना चाहती हूँ। फंटास्टिक. सगळ्यांनी क्लॅप करूया, जोरदार क्लॅप, जोरदार टाळ्या. DXN आता कोणते प्रोडक्ट घेऊन येते? एकेकाळी आपण DXN ला वेलनेस कंपनी, गॅनोडर्मा बेस्ड कंपनी म्हणत होतो. आता DXN झालेले सुपर मार्केट कंपनी. लिहून घ्या सर्वांनी, पटकन लिहा चॅट बॉक्स मध्ये. तुम्हाला तुमच्या घरामध्ये डेली नीड मध्ये लागणारे प्रोडक्ट. टोमॅटो केचप सुद्धा DXN चा फॅक्टरीतून तयार होऊन आलाय. ज्यावेळी तुम्ही टोमॅटो केचप लोकांना शेअर कराल, त्यावेळी नक्की ही कहाणी सांगा की अशा सिच्युएशन मध्ये नकली टोमॅटो केचप मार्केटमध्ये विकले जात आहेत. स्वसच्या नावाखाली विदाऊट टोमॅटो.
त्यात टोमॅटोज नाहीये. एक फॅक्टरी ठाण्यामध्ये सील केली होती. मग अशा सिच्युएशन आपण पाहतोय की तो फूड इन्स्पेक्टर सांगतात की अख्ख्या फॅक्टरीला मी व्हिजिट केली पण टोमॅटो पाहायला भेटलेलं नाही, मी पूर्ण फॅक्टरी सील करतोय. त्यांना विचारण्यात आलं हे टोमॅटो केचप दिलं कोणाला? तर म्हणलं इथं शेजारी जेवढे रस्त्याच्या बाजूने जेवढे चायनीजचे स्टॉल आहेत, छोटे मोठे सँडविचचे स्टॉल आहेत, त्या सर्व स्टॉलमध्ये आम्ही हा टोमॅटो केचप विकतोय. छोट्या छोट्या दुकानांमध्ये जाऊन विकले जात आहेत आणि आपल्याला जागं होण्याची वेळ आली मित्रांनो 2 कारणांनी. एक म्हणजे असे प्रोडक्ट आपल्याला आयुष्यभर घरामध्ये एंटर करायचे आहेत की जे आपलं हेल्थ पण चांगले ठेवतील, आपल्याला निरोगी पण ठेवायला मदत करतील, ऑर्गॅनिक प्रोडक्ट असतील, प्राकृतिक असतील आणि त्याचा आपल्याला गिल्ट फील होणार नाही. की तुला पटतोय माझा पॉइंट? येस. आणि या ठिकाणी आपण ज्यावेळी प्रोडक्ट यूज करता DXNच्या माध्यमातून ऑर्गॅनिक स्वतःच्या फॅक्टरीतले प्रोडक्ट, तुम्हाला हा टोमॅटो केचपचा संपूर्ण जो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बघायचा असेल तर सिद्दीपेठला जाऊयात. त्यासाठी आम्ही लवकरच सिद्दीपेठची ऑफर लॉन्च करणार आहोत. त्याच मलेशियाच्या टूर सोबत आम्ही सिद्दीपेठला क्लब करून आपल्या जास्तीत जास्त लोकांना हैदराबाद सिद्दीपेठ फॅक्टरीचा आनंद देणार आहोत. आवडेल का मित्रांनो? सांगा बरं लवकर. येस. बर्गर, हेल्दी बर्गर. आता बर्गर म्हटलं की कोणता बर्गर येतो लोकांच्या डोक्यात? चायनीज बर्गर येतो, व्हेज बर्गर येतो, नॉन व्हेज बर्गर डोळ्यापुढे येतो. परंतु या ठिकाणी जो बर्गर आहे तो हेल्दी बर्गर DXN आपल्यापर्यंत देते. कर्कुमिन या नावाने DXNची हळद लॉन्च झाली आहे. लकाडॉंग कर्कुमिन. एवढंच नाहीये तर तुमच्या समोर पाहताय तुम्ही शेविंग करताना सुद्धा तुम्ही हळदीचं टर्मरिक शेविंग फोम वापरू शकता. पंचतुलसी ड्रॉप पाण्यामध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर DXNचा चहा आहे, DXNची कॉफी आहे. स्क्रीनवरचा जो फोटो तुम्हाला दिसेल त्याचा स्क्रीनशॉट सर्वांनी घ्या. किती लोकांनी घेतायत? लवकर घ्या. त्याचं कारण आहे, याला काय म्हणतो आपण? घरामध्ये रोज लागणारे प्रोडक्ट, डेली नीड प्रोडक्ट. एका बाजूला हेल्थ प्रोडक्ट तर आहेतच, वेलनेस प्रोडक्ट पण आहेत, ब्युटी कॉस्मेटिक प्रोडक्ट पण आहेत, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट पण आहेत. पण हा जो सिलेक्शन केलेला मी पार्ट आहे, हा तुम्ही पाहताय आपल्याला IMDने आम्हाला सजेस्ट केलं की घराघरात लागणारा प्रोडक्ट, अगदी दात घासताना लागणारा ब्रश, टूथपेस्ट, मीठ. तुम्हाला नाही लागत का मीठ? हो लागतं ना. मग तुम्हाला मध लागतो का? हो मधही लागतो आम्हाला. त्याच्यानंतर घरामध्ये कप सिरप लागतोय. त्यानंतर कपडे धुण्यापासून भांडी धुण्यापर्यंतचे प्रोडक्ट हो लागतात. महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स लागतात. तुम्हाला घी, येस, काऊ घी हे लागतं आपल्याला. मेयोनीज पण लागतो. त्यानंतर केशर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता हिंग देखील आहे. हे टोटल प्रोडक्ट तुमच्या स्क्रीनवरती आहे. याचाही स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. टोटल जर तुम्ही प्रोडक्ट पाहिलं तर याच्यामध्ये तुमचा संपूर्ण जो काय तुम्हाला 31 प्रोडक्ट, 31 प्रोडक्ट विदिन 12,430 रुपयांमध्ये हे तुम्ही पॅकेज तयार करू शकता. डेली नीड प्रोडक्ट. आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की घरात लागणाऱ्या प्रोडक्टला रिप्लेसमेंट याचा अर्थ कोणती इन्व्हेस्टमेंट नव्हे. बरीचशी लोक ना वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, तेव्हा तुम्ही समजावून सांगा. घरात लागणाऱ्या प्रोडक्टची रिप्लेसमेंट हा फक्त माइंडसेट आहे. की तुम्हाला समजतंय माझं बोलणं? यस, घरात लागणाऱ्या प्रोडक्टला चेंज करणं हा फक्त एक माइंडसेट आहे. कुठून तरी आपण प्रोडक्ट साबण घेत होतो, कुठून तरी टूथपेस्ट घेत होतो, ती मी DXN मधून घेतली तर त्याचा मोबदला, त्याचा मुनाफा, त्याचा प्रॉफिट शेअर हा माझ्या अकाउंटला जमा होतो. दर महिन्याच्या अकाउंट स्टेटमेंटमध्ये मला तो पाहायला मिळू शकतो. म्हणजे मी स्वतः माझ्या प्रोडक्टचा मालक. आज डायरेक्ट सेलिंग बद्दल अमेरिकामध्ये, युरोप सारख्या कंट्रीमध्ये सांगावं लागत नाही. पण भारतामध्ये मात्र थोडंसं आपल्याला प्रेशर करावं लागतं, समजावून सांगावं लागतं वाय डायरेक्ट सेलिंग. पण आता मात्र आपल्याला जागं व्हायचंय मित्रांनो. रिअली मित्रांनो सांगतो तुम्हाला, प्रत्येक घराघरामध्ये इंडस्ट्रीमध्येची ताकद आपल्याला निर्माण करायची आहे. आणि तुमच्या कन्झ्युम्शन मधून मंथली इन्कम 50,000 कसा होईल, याच प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्ही 1 लाख इन्कम कसा करू शकता, इतकं सिंपल सिस्टमने आपल्याला लोकांना पुढे घेऊन जायचंय. त्यामुळे ज्यावेळी म्हणतो ना माय होम माय शॉप, त्यावेळी तुम्ही अशा प्रोडक्टना नक्की स्थान आपल्या बरोबर द्या की जे रोज लागतात. कुणी घेतला तर तुमचा बिझनेस स्टार्ट होतो, नाही कुणी घेतला तर मी घरात यूज करू शकतो. प्रोडक्ट हे असे घ्यायचे की जे तुम्हाला लाईक होतात, तुम्हाला आवडतात, तुम्ही ते यूज करू शकता, ज्याच्याबद्दल थोडं नॉलेज तुमच्याकडे आहे आणि ते प्रोडक्ट तुम्हाला मनापासून भरोसा आहे, ट्रस्ट. आपल्या रफिक सरांनी प्रोग्राम मध्ये सांगितलं लक्त नावाचा फॉर्म्युला, LUKT. कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे तर म्हणले लाईक करता प्रोडक्ट. मला कॉफी प्यायला फार आवडते, मग मी बाहेरची ना मी DXNची मी कॉफी पितो, मला खूप सुंदर वाटते. या कॉफीमध्ये मी 3-5 जास्त कॉफी घेतल्या काही नुकसान नाही. ज्यांना वाटतं मला DXNचा चहा अफलातून आवडतो, खूपच चहा छान आहे सर, हा चहा पिला की मला पित्त शामक वाटतो, ऍसिडिटी घालवतो, सगळं काही मला त्रास आणि थकवा दूर होतो, दिवसभर फ्रेश एनर्जेटिक वाटतं, म्हणजे तुम्हाला हा प्रोडक्ट लाईक होतोय. हा टूथपेस्ट लाईक होतोय, हा साबण लाईक करताय, लाईक करता त्या प्रोडक्टला एक्स्ट्रा क्वांटिटी मध्ये ठेवायला काही हरकत नाही.
ऍग्री म्हणता? येस, ऍग्री. याचा अर्थ मी साबण, अंघोळ करताना लागणारा साबण मी 1 घ्यायला पाहिजे का 5 घ्यायला पाहिजे? तुम्ही 5 घ्या. कारण तुम्हाला ते युजच करायचं आहे. पण ज्या वेळेला ते प्रोडक्ट कुणाला तरी शेअर करतात, सेल्स होतात, त्यावेळी तुम्हाला त्यातून प्रॉफिट येतो. नाही कोणी घेतला तरी तुमच्या घरामध्ये ते वापरले जातील. त्याला काय म्हणतो आपण? लाईक, यूज, नॉलेज प्रोडक्टचं थोडंफार आणि त्यानंतर त्याला ट्रस्ट करताय. त्यामुळे अशा प्रोडक्टच्या माध्यमातून तुमच्या आरामात 3600 पीव्ही होतात. क्लॅप करूया जोरदार. पॉइंटचा बिझनेस आहे ना. मग मी प्रोडक्ट नाही घेतले फक्त. मी 12,000 रुपये DXN ला दिल्यानंतर मला मिळाले टोटल 31 प्रोडक्ट. 31 प्रोडक्ट. ऍव्हरेज कॉस्ट काढली तर 400, 300, 400 रुपये पडेल. 31 प्रोडक्टची. येस ऑर नो? 400 रुपयाच्या रेंजमध्ये 3600 20 पॉइंट होतात आणि आपला जो इन्कम प्रॉफिट जो होतो तो एसवी मध्ये होतो. ही पहिली अशी कंपनी आहे की जी तुम्हाला एसवी वरती प्रॉफिट देते. सेल्स व्हॅल्यूम. प्रत्येक प्रोडक्टच्या एसवी तुम्ही चार्ट मध्ये बघा स्क्रीनवरती समोर की प्रत्येक प्रोडक्टच्या एसवी तुम्हाला जादा दिसतील किंवा समान दिसतील. एकतर समान दिसतील किंवा जादा आहे. आणि तुम्हाला टोटल काउंट मध्ये पाहिल्यानंतर लक्षात येईल पीव्ही 3620 केल्या पण एसवी मात्र 5134 झालेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जो बोनस दिला जातो तो एसवी मधून दिला जातो आणि तुमचा बोनस जास्त येतो. येस, व्हेरी गुड, फंटास्टिक. आणि इतके सगळे प्रोडक्ट आणून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल अजून काय, तर कंपनीमध्ये आम्ही तुम्हाला बनियन द्यायला तयार आहे. बनियन घातलं तरी तुम्हाला पीव्ही एसवी बोनस. टी शर्ट घातला की पीव्ही एसवी बोनस. आणि आता जो मी व्हाईट शर्ट घातलाय किती छान दिसतोय बघा तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा. व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही पाहताय की व्हाईट शर्टला सुद्धा कंपनीनं पीव्ही एसवी बोनस दिलेत. वाव, क्लॅप करा, जोरदार क्लॅप करा सर्वांनी. वाव, जबरदस्त शर्ट सर, फंटास्टिक. कोणती कंपनी आहे सर डायरेक्ट सेलिंग मध्ये? तुम्हाला शर्ट सुद्धा फॅक्टरीतून बनवून दिलाय. फॅक्टरीमध्ये बघायला चला, त्या ठिकाणी कितीतरी म्हणजे त्या भागातल्या ज्याला म्हणतो आपण वुमन वेलफेअर, महिलांची ग्रोथ होण्यासाठी, महिलांना डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या भागातल्या सर्वात गरीब घरातल्या महिलांना एकत्र करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. कॉटन पासून किमोनो बनवला. मेडिटेशनचा आपल्याला कंपनी आपल्याला ऑलरेडी ड्रेस कोड तयार करून दिला. आता आपल्याला जो शर्ट दिलाय, मी स्वतः हा शर्ट जेव्हा रेग्युलर घालतोय आता रेग्युलरली, की तुला वाव वाटते, फंटास्टिक. म्हणजे याला सुद्धा 275 पॉइंट आहेत. हा शर्ट घातला आणि 275 पॉइंट. बनियन घातलं बनियन घातलं त्याला पॉइंट आहेत, पीव्ही आहेत. शर्टला 275. वाव, जबरदस्त. आणि आता कंपनी काय म्हणते, तुम्हाला सॉक्स सुद्धा आम्ही देऊ. कच्च्या अंडरवेअर सुद्धा घालाल तर त्याच्या पीव्हीएसवी देणार आहोत. म्हणजे सुपर मार्केट कंपनी करते. काय करायचं असतं? एक गोष्ट असते खर्च, त्याला काय म्हणतो आपण, खर्च होतो, त्याचं कन्व्हर्जन करायचंय टर्नओव्हर मध्ये. तयार आहात? खर्चाचं रूपांतर कशामध्ये करायचंय? टर्नओव्हर मध्ये. खर्चाचं रूपांतर टर्नओव्हर मध्ये. लवकर लिहा. खर्चाचं रूपांतर टर्नओव्हर मध्ये. खर्चाचं रूपांतर टर्नओव्हर मध्ये. व्हेरी गुड. याबद्दलची प्रेझेंटेशन ऑलरेडी आपली भरपूर वेळा झालेली आहे. गॅनोडर्मा काय आहे, किंग ऑफ हर्ब काय आहे, हे सुद्धा जी गॅनोडर्मा मशरूम वनस्पती आहे, लाल रंगाची वनस्पती, याचं सेवन सुद्धा आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी 4 लाख रुपयाचं पर केजी मशरूम आहे सर. 4 लाख रुपीज पर किलो. आणि अशा क्वालिटीचा गॅनोडर्मा आपल्या घरापर्यंत, जे दुबईचे राजा लोक कॉफीच्या माध्यमातून पित आहेत, तुम्हाला गॅनोडर्माच्या माध्यमातून DXN कंपनी, गॅनोडर्मा कंपनी जी हेल्थ चांगली ठेवते, हेल्थ बरोबर तुम्हाला वेलनेस मध्ये काम मदत करते. त्यानंतर तुम्ही पाहता ह्या गॅनोडर्माचा फॅक्टरीतला फोटो, डॉक्टर लिम यांच्या हातामध्ये गॅनोडर्मा हर्ब, एक रिअल कंपनी. त्यानंतर सर्व प्रकारच्या नैसर्गिक उच्च कोटीच्या वनस्पती DXN आपल्यापर्यंत पोहोचवते. जगामध्ये 200 देशांमध्ये कंपनीचा विस्तार ऑलरेडी झालेला आहे. 200 देशांमध्ये आपल्याला फक्त नेटवर्क उभं करायचं आहे आणि त्यासाठी कोणतीही कंडिशन नाही. द फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी जी सिंगल आयडी वरती विदाउट एनी कंडिशन इंटरनॅशनल बोनस आपल्यापर्यंत पोहोचवते. मग आपल्या फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या मित्र सर्कलच्या माध्यमातून बाहेरच्या कंट्रीतल्या लोकांना जाग करा आणि त्या ठिकाणी त्यांना नेटवर्क मध्ये उभं करा. त्या ठिकाणी प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यापासून बोनस उपलब्ध करून देण्यापर्यंत DXN वर्क करत आहे मित्रांनो. व्हेरी गुड. वन वर्ल्ड वन मार्केट हा फॅक्टरीचा फोटो. ह्या काही इंडियातल्या फॅक्टरी तुम्ही पाहताय, सिद्दीपेठ, हैदराबाद, या ठिकाणी आपल्याला जायचंय. आवडेल का या गेस्ट हाऊस मध्ये राहायला? माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड जो गेस्ट हाऊस दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी कंपनी आपल्याला घेऊन जाणार आहे. आपण स्वतः ऍज अ लिडरशिप लेवलवरती कंपनीचे एक आपण लवकरात लवकर मे बी 2 किंवा 3 दिवसामध्ये तुमच्या पुढे आम्ही, आता फेब्रुवारी महिना सुरू आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, किती महिने हातामध्ये? 4 महिन्यामध्ये
तुम्हाला आम्ही या ठिकाणी सिद्धिपेठ फॅक्टरी टूरला फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जाणार आहोत. थोडीशी ताकद मलेशिया टूर साठी लावा, तर मलेशिया टूर तर होईलच, पण त्यासोबत हैदराबाद पण फ्री होऊन जाईल. येस, व्हेरी गुड, फंटास्टिक. आणि समजा मलेशिया नाही झाली तरी सुद्धा, मलेशिया सर प्रयत्न तर केला, प्रयत्न मी खूप केला, नाही झालं तर तुम्ही फॅक्टरीला हैदराबाद पर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. इथपर्यंतची तयारी आपण करूयात. व्हेरी गुड. तेलंगणाचे फोटोग्राफ, चायनामध्ये देखील किती मोठा फॅक्टरीचा सेटअप आहे डीएक्सएनचा पाहताय तुम्ही स्क्रीनवर. बँगलोर, बांगलादेशमध्ये, दुबईमध्ये, नेपाळमध्ये, मेक्सिकोमध्ये, मोरोक्कोमध्ये, सौदी अरेबियामध्ये डीएक्सएनचे फॅक्टरीचे फोटोग्राफ्स. डीएक्सएन प्रोडक्ट जे की आपल्याला हेल्थसाठी खूप महत्वाचे आहेत. असे रोग जीवनामध्ये निर्माणच होऊ नये म्हणून जागं होणं फार आवश्यक आहे. किती लोकांना पटतंय सर? असा जर वेळ आला तर 10 लाख 15 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये 8 दिवसांमध्ये खर्च होऊ शकतात. येस, लवकर लिहा. फंटास्टिक. 10 ते 15 लाख रुपये जाग्यावरती तुमच्या 15 दिवसामध्ये हॉस्पिटल घेऊन जाणार. अशी वेळ येऊ नये म्हणून आत्ताच शरीराचं सर्व्हिसिंग ज्ञानोधर्माच्या माध्यमातून आयडेंटिफाय, ज्ञानोधर्माच्या माध्यमातून निरोगी राहण्याची संधी, आणि अशी प्रोडक्ट आपल्याला लोकांना आजारातून रिकव्हर करण्याची सुद्धा आहे. असे रिझल्ट देखील डीएक्सने आपल्याला दिलेत की अगदी लास्ट स्टेजमध्ये 40 mm ची गाठ होती. डॉक्टर म्हणतात काहीच करू शकत नाही, आणि ज्ञानोधर्माचे प्रोडक्ट घेतल्यानंतर ती गाठ पूर्णपणे पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये नाहीशी होते. व्हेर इज द ट्युमर? डॉक्टर म्हणतो ती गाठ कुठे गेली मग जी 40 mm ची होती? कम्प्लीट डिसअपियर्ड. देअर इज कम्प्लीट रिझोल्युशन. एवढी पॉवर डीएक्सन लावते. तर मला सांगा, तुम्हाला साधारण बनून राहायचंय का राजामाफिक जीवन जगायचंय? किती लोकांना आवडेल? लवकर लिहा बरं. हे प्रोडक्ट आयुष्यभर फुकट. सर्वांनी लिहा फ्री. आयुष्यभर फ्री. किती लोकांना आवडेल? आज निर्णय घ्यायचा आहे. शेवटची फक्त 5 मिनिटं घेणार आहे मी. फास्ट लिहायचंय. किती लोकांना आवडेल सर? आयुष्यभर प्रोडक्ट फ्री 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 फ्री. लाईफ टाइम फ्री लिहा. लाईफ टाइम फ्री. कंपनी लाईफ टाइम आहे. कंपनी लाईफस्टाईल प्रोडक्ट आपल्याला देते. कंपनी आपल्यासाठी असे प्रोडक्ट देते की ज्यांनी आपण कायम निरोगी राहणार आहोत. म्हणजे आपल्याकरता डीएक्सएन प्रोडक्ट जेव्हा तुम्ही फ्री करता, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी प्रोडक्ट फ्री मिळण्याची संधी निर्माण करताय. त्यासाठी तुम्ही काय करता? डीएक्सएन बरोबर रजिस्ट्रेशन करता. एक डिसिजन घेतला, आणि तो डिसिजन आहे फक्त मला 5,000 रुपयाचं जरी प्रोडक्ट घेतला तरी तुमची रजिस्ट्रेशन स्टार्ट होते. 5,000चं घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं? तुम्हाला घरामध्ये जे लागतं. मी मगाशी 12,000ची लिस्ट काढली, त्यातून तुम्ही 5 सिलेक्ट करू शकता का नाही सांगा बरं मला. येस लिहा. किती लोक जागेवरती येस म्हणतात सांगूया, बघूया सर किती लोक काढू शकतात. येस सर, बरोबर आहे सर. 12,000ची लिस्ट समोर होती, माझ्याच घरातले खर्च आहेत. आपण 5,000चा औषध खर्च काढूयात आणि तो खर्च चेंज करूयात. किती लोक तयार आहेत चेंज करायला? चेंज चेंज चेंज. फास्ट लिहा चेंज. किती लोक तयार आहेत चेंज? काय चेंज करायचंय? घरामध्ये लागणारे प्रोडक्ट दुकानामधून न घेता, मॉल मधून न घेता, आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमधून घेऊयात. चेंज लिहा. चेंज चेंज चेंज. फंटास्टिक. मी क्लॅप करतो तुमच्यासाठी. मित्रांनो, ज्यांनी चेंज लिहिलंय त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. ऐकायला आवडेल? जर तुम्ही हा चेंज आता एक्सेप्ट केलात आणि यानंतर तुम्ही पुढची 10 मिनिट 5 मिनिटांमध्ये जर समजून घेतलात की का तो चेंज आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामधली तुमची गुड न्यूज आहे, 3 करोड रुपये तुम्ही वाचवणार आहात. वाव लिहा. वाव. जबरदस्त सर. वाव. याचा अर्थ काय? 3 करोड सर कसे काय? तर बघा स्क्रीनवरतीच. तुमचा 5,000 रुपयाचा महिना खर्च जो दुकानांमध्ये जातो, तो तुमचा मी टोटली 60 वर्षापर्यंत काढला तर 3 करोड 78 लाख रुपये तुम्ही टोटल प्रोडक्ट मध्ये पैसा खर्च करता. कोण? एक साधारण गरीब घरातली व्यक्ती सुद्धा. जे म्हणतात आम्ही मिडल क्लास आहोत, आम्ही गावाकडे राहतो, खेडेगावात राहतो, सर आम्हाला कसं काय जमेल? पण 5,000चा खर्च महिन्याचा होतो का? हो होतो सर. 5,000चा खर्च होतो महिन्याचा. मग 5,000चा खर्च होतो, तर बघा ना तुम्ही सर 60 वर्षामध्ये गणित करून. त्यामध्ये प्रतिवर्ष महागाई दर म्हणजे इतकं त्याला पण प्रॉपर तुमच्या समोर कॅल्क्युलेट केलेलं आहे की दर वर्षाला महागाई दर प्रतिवर्ष 5 ते 7% गव्हर्नमेंट दर 10 वर्षांनी दाम दुप्पट होते. या पद्धतीने जर विचार केला तर 3 करोड वाचवायला आवडतील का नाही आवडतील? ज्यांनी चेंज लिहिलंय त्यांना हे गिफ्ट मिळालंय मित्रांनो. 3 करोड वाचवण्याची संधी तुमच्या हातामध्ये. क्या बात आहे. जबरदस्त लिहा. जबरदस्त जबरदस्त. चेंज द ब्रँड, चेंज द लाईफ. चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट पण वापरायला मिळतात. प्रोडक्ट बरोबर तुम्ही रिलेशन निर्माण करता, स्वतः सोबत एक टीम तयार करायला सुरुवात करता, त्यावेळेला तुमचा ऑटोमॅटिकली हा प्रोडक्ट फ्री पण होतो. आणि 3 महिने, आता लिहा, 90 दिवसामध्ये प्रोडक्ट फ्री करायचे. किती दिवसामध्ये फ्री करायचे? त्याचं एक सिक्रेट आहे मित्रांनो. त्याला सिक्रेटला आम्ही नाव दिलेलं आहे 3x इन्कम सिस्टम. लिहा लवकर. 3x इन्कम सिस्टम. 3x इन्कम सिस्टम. 90 डेज मध्ये प्रोडक्ट फ्री.
3x इन्कम म्हणजे काय? आपल्याला 3x म्हणजे काय? आता पुढे पहा. डेली सक्सेस प्लॅन आहे. डेली काही ना काहीतरी करूया. डेली काय करू शकतो आपण? डेली आपण जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून, प्रोडक्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत डिमॉन्स्ट्रेशन करताय. डेली रोज कमीत कमी तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 2 लोकांना पर्सनली व्हिजिट करा. मी मिनिमम सांगतो जर पार्ट टाइम काम करत असाल तर. कमीत कमी 2 लोकांना प्रोडक्ट घेऊन जा, प्रोडक्ट दाखवा, 2 लोकांपर्यंत अपॉर्च्युनिटी शेअर करा आणि कमीत कमी डेली मी तर सांगतो मित्रांनो तुमची 1 जॉइनिंगला भर द्यायला सुरुवात करा. इतकं सोपं झालंय आता की फक्त आधार नंबर द्या, ओटीपी शेअर करा, ओटीपी टाकला, इमिजिएटली जॉइनिंग. नो डॉक्युमेंट्स. येस, ते पण डीजी लॉकर गव्हर्नमेंट वेबसाईटच्या माध्यमातून. गव्हर्नमेंट वेबसाईटवरून तुमचे डॉक्युमेंट कंपनी फेच करेल. इतकं लीगल. फंटास्टिक, व्हेरी गुड लिहा, जबरदस्त लिहू शकता. 1 जॉइनिंग डेली करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही नाही करू शकला 1 जॉइनिंग तर महिनाभरामध्ये तुमचे स्वतःचे 3 जॉइनिंग वरती भर द्या. एव्हरी मंथ 3 जॉइनिंग. जर एव्हरी मंथ 3 जॉइनिंग तर 90 दिवसामध्ये तुम्ही 9 जॉइन करता आणि हेच तुम्ही टीमला जर शिकवता, मी तुम्हाला गॅरंटी देतो येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुमचा बोनस 10,000 रुपये क्रॉस झालेला असेल. व्हेरी गुड, क्या बात आहे सर. 10,000 रुपीज मंथली बोनस असेल. 90 डेज मधला मी फोकस सांगतो. कमीत कमी फोकस. ते पण तुम्ही फक्त 5,000 चे प्रोडक्ट घेतलेत. तुमच्या टीम मध्ये तुम्ही 3 रिक्रूट करता आणि तुम्ही 3 महिन्याच्या डेली सिस्टम मधून काम करता तर 10,000 रुपीज सस्टेनेबल इन्कम चालू होतो आणि 10,000 रुपये डीएक्सएन कडून जर मंथली यायला लागले तर तुम्हाला खर्च जो 10,000 बाहेर जात होता तो वाचवलाय. डीएक्सएन चे प्रोडक्ट तुम्ही लाईफ टाइम फ्री मिळवू शकता. हीच गोष्ट जर पुढे कंटिन्युअसली 4थ्या महिन्यामध्ये जर क्रॉस केली तर 4थ्या महिन्यामध्ये 3 गुणा इन्कम व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युअली इन्कम होते 66,500 रुपये. येस, लिहा लिहा लिहा. 66,500 रुपये. 66,500 रुपये इन्कम. 66,500 रुपीज. 66,500 रुपीज. व्हेरी गुड. 66,500 रुपीज. आणि 5व्या आणि 66,000 बरोबर काय मिळेल? एक तर इलेक्ट्रिक स्कूटी आणि मलेशिया टूर. इलेक्ट्रिक स्कूटी किंवा मलेशिया टूर. इलेक्ट्रिक स्कूटी किंवा मलेशिया टूर. जबरदस्त सर, जबरदस्त. व्हेरी गुड. इतकी सुंदर ऑफर कंपनीने आपल्यासाठी घेऊन आलेत. मलेशिया टूर, मलेशिया टूर, मलेशिया टूर. माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. या तो उडान भरिये. मतलब लक्ष देखिए. इलेक्ट्रिक स्कूटी ती पण एक इको फ्रेंडली. त्यानंतर मलेशिया जाण्याची संधी फ्री ऑफ कॉस्ट. दोन्ही पाहिजे, डबल क्वालिफाईड करा. 3 गोष्टी अचीव्ह करायच्यात. नवरा बायको मलेशियाला जा आणि इलेक्ट्रिक स्कूटी पण घ्या, ट्रिपल क्वालिफाईड. पण जर 3 एक्स वरती काम केलं, सिस्टमला फॉलो केलं, दर मंगळवार दर शुक्रवार झूम मीटिंग मराठीतून, सोमवार बुधवार ऍडव्हान्स ट्रेनिंग, ह्या गोष्टी फॉलो केल्या, आता एक कम्प्लीट वर्ष आपल्यासाठी इन्कम फोकस व्हायचंय. तयार व्हा लवकर, फास्ट लिहा. इन्कम फोकस. इन्कम फोकस जर राहिला तर तुम्हाला डीएक्सएन याच वर्षामध्ये मंथली 1 लाख पेक्षा जास्त इन्कम द्यायला तयार आहे. स्क्रीनवर पाहूयात. पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना. तिसरा महिन्यामध्ये इन्कम गेला तुमचा 10,000 रुपये क्रॉस. 10,000 रुपीज क्रॉस. 10,000 रुपये क्रॉस. 10,000 रुपये क्रॉस. 10,000 रुपये क्रॉस. इन्कम फोकस 10,000 रुपये क्रॉस. अच्छा, स्क्रीन दिसत नाहीये का? 1 मिनिट सांग. आणि 4थ्या महिन्याचा बोनस बघूयात. काय केलं बरं सर? घरात लागणारे प्रोडक्ट मी पण बदलतोय, 3 लोकांचे चेंज करतोय आणि माझा 4थ्या महिन्याचा बोनस जातोय नियर अबाउट 66,000 रुपीज. किती असेल इन्कम तो? 66,000. आणि 5व्या महिन्याचा बोनस जातो नियर अबाउट तुमचा 5व्या महिन्याचाही बघूयात आपण स्क्रीनवरती. 5व्या महिन्याचा बोनस जातो 1,88,000 रुपये. 5व्या महिन्यामध्ये पीव्ही होतो 10 लाख. याचा अर्थ काय होतो? तुम्ही ट्रिपल क्वालिफाईड. मी तुम्हाला ना नकळतपणे तुमच्याच घरातल्या खर्चामधून एक सिस्टम दिली समोर आणून. ती सिस्टम आहे कमीत कमी 2 लाख रुपये इन्कम पर्यंत पोहोचण्याची. काय रिस्क आहे तुमची? किती लोक वाटतं सर रिस्क आहे? काय रिस्क आहे सांगा आता याच्यात. रिस्क पण बघूयात ना. रिस्क काय सांगा लवकर चॅट बॉक्स मध्ये. काय रिस्क आहे? नो रिस्क. पण एक फॉर्म्युला फॉलो केला, एव्हरी मंथ 3 रिक्रुटमेंट, ते पण करून द्यायला आम्ही तयार आहोत. फक्त तुम्हाला दर सोमवार बुधवार, दर मंगळवार शुक्रवार
या मीटिंग्स वरती भर द्यायचा आहे. जास्तीत जास्त लोक तुम्ही झूमच्या माध्यमातून पण जॉईन करा. तिथं सुद्धा तुम्हाला फायदा मिळतो. झूमच्या माध्यमातून लोकांना तुम्ही लिंक शेअर करा. मीटिंग ऐकू द्या. मीटिंग ऐकली जॉईनिंग होऊन जाईल. पाहताय स्क्रीनवर 1,88,680 म्हणजे ते देखील कंटिन्युअसली सपोर्ट आहे. कंटिन्युअसली ऑनलाईन सपोर्ट. ते तुम्हाला आवडेल की यामध्ये सर रिस्क काहीच नाहीये. मलाच घरात लागणारे प्रोडक्ट होते ते मी चेंज केले, तर मी दर महिन्याला 3 रिक्रुटमेंट करतो. एका चांगल्या कंपनी सोबत आहे, जिथं कंपनी आपल्या मृत्यूनंतर हा पैसा आपल्या मुलांना ट्रान्सफर करते. येस आर नो? मी स्वतः DRDO सारख्या जॉबला रिझाईन देऊन या कंपनी बरोबर जोडला गेलो. DRDO ही सर्वसाधारण गोष्ट नाही ना, रक्षा मंत्रालय. जिथं लाखो लोक अक्षरशः अप्लिकेशन टाकतायत, पण आज त्यांना मिळत नाहीये संधी. आणि त्या ठिकाणी तो जॉबला रिझाईन करून जर मी DXN फुल टाइम करत असेल, तर बिकॉज ऑफ द DXN एक स्टेबल, लाईफ टाइम आणि पूर्ण होल पॅकेज कंपनी आहे मित्रांनो. होल पॅकेज म्हणजे काय? फक्त पैसा मिळतो का? पैसा तर माणूस नोकरीमध्ये पण कमवतो, कुठं ना कुठेतरी पैसा कमवतोच. पण DXN एक होल पॅकेज म्हणतो आपण. होल पॅकेज म्हणजे तुम्हाला फॉरेन टूर्स मिळतात, तुम्हाला लिगसी मिळते, तुमच्या नंतर तुमच्या इन्कमची सिक्युरिटी तुम्ही तुमच्या पुढच्या फ्युचरच्या पिढीसाठी देऊ शकता. तुमच्या म्हातारपणाचा आधार DXN बनते. ज्या वयामध्ये तुम्ही DXN कोण आहे, त्याही एजमध्ये DXN तुम्ही सुरू करू शकता. बरेच लोक म्हणतात सर माझं 55 वर्ष वय आहे. मी म्हणतो सर 25 वर्षीय पोराला जॉईन करा. 25 वर्ष तुमची इन्कमची वाढली. क्या बात आहे सर, क्या बात आहे. काय लिमिटच नाहीये. 70 वर्ष वय आहे. आत्ता जावा बाहेर आणि जॉईनिंग करून या एका 20 वर्षाच्या मुलांना आणि 20 वर्षाच्या मुलांची टीम तयार करा. आम्ही तुम्हाला मदत करू. तर ती 20 वर्षाची पोरं DXN करत राहतील आयुष्यभर. तुमच्या घरी तुमच्या म्हातारपणी सुद्धा इन्कम येत राहील. क्या बात आहे. व्हेरी गुड. फंटास्टिक. मित्रांनो, मी जास्त वेळ घेऊ शकत नाही तुमचा. आपण या ठिकाणी थांबूया. निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे फक्त. कारण सांगेल एवढं कमी आहे DXN बाबत. एक आपण छोटीशी मीटिंग आज ऑर्गनाइज केली, ज्याच्यामध्ये आपण सत्कार पाहिले लोकांचे. ऑलरेडी ते लोक जर अचीव्ह करू शकतात, तर तुम्ही देखील अचीव्ह करू शकता. जर ते लोक गोल्ड डायमंड बनू शकतात, तर तुम्ही सुद्धा गोल्ड डायमंड बनू शकता. आम्ही क्राउन अँबॅसेडर जर बनू शकत असेल, तुम्ही सुद्धा फ्युचर क्राउन अँबॅसेडर नक्कीच बनू शकता. आणि आम्ही तुम्हाला क्राउन अँबॅसेडर बनण्यासाठी हँड होल्डिंग, हाताची बोट पकडून म्हणतो ना, उंगली पकड के, तुमचं हाताचं बोट हातामध्ये घेऊन तुम्हाला क्राउन अँबॅसेडर पर्यंत घेऊन जाणार आहोत. जबरदस्त यार, जबरदस्त, जबरदस्त. एक 2-3 कमिटमेंट सर फॉलो करा, तर मोठा पैसा कमवू शकाल. आहेत कंपनीमध्ये सगळ्यात हायेस्ट अर्निंग मध्ये गेला तर 2.5 करोड सुद्धा मंथली कमवणारी लोक आहेत. पण तुम्ही 2.5 करोडचा विचार करू नका. सुरुवातीला 25,000 इन्कम कसा होईल, 2.5 लाख कसा होईल आणि पुढे जाऊन तो इन्कम मग पुढे जाऊन मोठ्या स्वरूपात कसा वाढवता इकडे लक्ष देऊयात. विश ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना. DXNच्या माध्यमातून आयुष्यभरासाठी हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सिक्युरिटी, सक्सेस या सर्व गोष्टी मिळण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आणि किती लोकांना आवडला आजचा मीटिंग नक्की सांगा. आणि जे लोक नवीन आले असतील आजच्या मीटिंग मध्ये, फर्स्ट टाइम निर्णय घेता त्यावेळी आयुष्य बदलतं. निर्णय नाही घेत तर काही उपयोग होत नाही. येस. मग अशा वेळेला नक्की मित्रांनो असं होतं, की मग कोणीतरी अंडू, पांडू, धोंडू कोणीतरी अशी लोकल EPD स्कीम येते आणि लोकांना घेऊन जाते. त्यामुळे निर्णय चांगल्या कंपनी बरोबर घेण्याचा घ्या. आजपासून तुम्ही लगेच कामाला सुरुवात करा. आजच्या आज ID बनवून घ्या. तुम्हाला लागणारे प्रोडक्ट रिप्लेस करा आणि आता सांगितलेल्या सिस्टम प्रमाणे वर्क करूयात. एव्हरी मंथ 3 जॉइनिंग मिनिमम फोकस करूयात. जर केलात तर इन्कम दर महिन्याला 3 गुणा होईल. 2 जॉइनिंग झाले तर दर महिन्याला डबल इन्कम व्हायला लागेल. कमीत कमी 2 जॉइनिंग तर कोणी करू शकतो महिन्यामध्ये. पण आपण कमी का बोलायचं सर? 3नी फोकस करूया. बघा इथं स्क्रीनवरती आहे. तर या पद्धतीने प्लॅनवरती काम करूयात. विश ऑल द बेस्ट मित्रांनो. तुम्हाला सर्वांना मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. ताकद लावूयात मिळून महाराष्ट्रामध्ये. जर एक स्टेट डेव्हलप होत आहे, तर आपल्याला अनेक गावं उभी करायची आहेत. खूप खेडेगावांमध्ये आपल्याला दुकानं ओपन करायची आहेत, शॉप ओपन करायचे आहेत. ज्यांना स्वतःचं दुकान ओपन करायचं आहे, सर मला थोडा कन्सेप्ट समजावून सांगा. आम्ही तुम्हाला दुकान टाकून द्यायला सुद्धा मदत करणार आहोत. वाव, जबरदस्त, फंटास्टिक. थँक यू सो मच मित्रांनो. यानंतर काही लोकांना प्रश्न असतील, विचारायचं असेल तर बोलता येईल. काही लोकांशी आपण त्यांचे अभिप्राय पण शेअर करूयात, त्यांचे इन्साइट पाहूयात आजच्या मीटिंग बद्दलचे. येस, साळुंके मॅडम म्यूट ओपन करा. शैला मॅडम, अविनाश सर बोलता येईल का? पोहोचलात का घरी? हँड रेस केला की मी म्यूट ओपन करेल. कल्पना मॅडम म्यूट ओपन करा. येस, कल्पना मॅडम यांचा देखील काल ऍज अ स्टार डायमंड म्हणून सत्कार झालेला आहे. तर त्यांचं देखील आपण मनापासून अभिनंदन करूयात. कल्पना रणपिसे मॅडम, गवई सर बोला. गवई सरांचं पण अभिनंदन करूयात. त्यांचा देखील काल स्टार एजंट म्हणून सन्मान झालेला आहे.
आणि गवई सर आणि सुरेखा गवई मॅडम दोघे जण ज्यावेळी प्रोग्रामला आले होते त्यावेळेला येस, दोन्ही दिवसाचा प्रोग्राम त्यांनी अटेंड केला. गवई सर म्यूट ओपन करता येईल? क्या बात आहे सर, जरा ट्राय करा एकदा. येस, येस बोला. सर, येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग DXN. तुम्हाला बोलायला पुढे घेण्याआधी मी एक वाक्य सगळ्यांना सांगतो मित्रांनो, काही होऊ शकतं. म्हणाल या सर्वांनी कुछ भी हो सकता है. गवई सरांनी एकच महिन्यामध्ये फोकस केला सर, तुम्ही सांगाल ते आम्ही फॉलो करतो. 5,000 पर्सनल PPV कशा करायच्या शिकवल्या, 5,000 केल्या आणि फक्त स्वतःच्याच नाही केल्या, तर आपल्या टीममध्ये 6 लोकांच्या 5,000 पर्सनल PPV तयार करून त्यांनी एकाच महिन्यामध्ये 35,000 पेक्षा जास्त PV केले आहेत. वॉव, जबरदस्त. गवई सर बोला सर, अभिप्राय सांगा, तुमचा अनुभव शेअर करा. म्यूट झालात का? हा गवई सर, गुड मॉर्निंग. सर आवाज येतोय? हा, आला आला. बोला बोला सर. नेटवर्क प्रॉब्लेम आहे खरंच. म्हणजे 2 दिवसाचं जे ट्रेनिंग जे सेशन झालं ते खरंच असं वाटलं की अजून आपण 4 लोकांना तरी घेऊन जायला पाहिजे होतं. कारण की खरंच कळालं की धर्मशिला मॅडम आणि बाकीचे जे लीडर्स त्यांना ऐकल्यानंतर खरंच कळतं की DXN ही काय चीज आहे, काय कंपनी आहे. म्हणजे ती एक मार्केट सेलिंग म्हणजे डायरेक्ट इंडस्ट्री नसून त्याच्यामध्ये एज्युकेशन, तुम्हाला म्हणजे ऍग्रिकल्चर, बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत की ते तुम्हाला तिथे शिकायला मिळतात आणि त्या अनुभवाला मिळतात. खरंच म्हणजे मला म्हणजे खूप मनापासून खूप ग्रेट वाटतं की मी एक चांगल्या आणि नामांकित कंपनी सोबत जॉईन झालोय. मी आतापर्यंत बाकी बऱ्याचशा कंपन्या सोबत म्हणजे सोबत तर नाही म्हणा, पण मी त्यांचा अभ्यास केला. तर त्याच्यामध्ये मला असं कळालं की DXN ही खरंच एक रिअल कंपनी आहे. म्हणजे ती फक्त काय पैशाच्याच मागं नाही, म्हणजे लोकांना कसं वरती आणता येईल, कसं त्यांना एज्युकेशन देता येईल, हे DXN खरं मनापासून जोपासते. आणि मला तरी वाटतं की प्रत्येक जणांनी DXN हे करायलाच पाहिजे. आणि असा एक काळ येईल की DXN शिवाय त्यांना पर्याय राहणार नाही. कारण की बरंचसं आपलं भारताचं खूप चित्र बदलत चाललेलं आहे. ते आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांना दिसेलच ते. त्याच्यामुळे मला तरी वाटतं की आता ज्यांना DXN माहिती होत आहे त्यांनी खरंच जॉईन करायला पाहिजे. येस, थँक्यू शिलाजीत सर, सुद्धा थँक्यू. DXNचं लॉन्च होतोय. शिलाजीत सुद्धा वापरून बघा. आम्ही टेस्ट केला तिथं. लिटरली मी काही येस. बाहेरच्या काही XYZ म्हणजे ट्रॅडिशनल शॉप मधून, दुकानांमधून शिलाजीत घेऊन आलो होतो. तर एक म्हणतात ना की रिअल क्वालिटी शिलाजीत कशाला म्हणतात, 70% फुलविक ऍसिड, जी त्याची एक येस, स्पेशालिटी येस. आहे की एवढं, आणि त्याच्यामध्ये 84 मिनरल्स आहेत एक्स्ट्रा. एवढं पॉवरफुल आहे ते की ते शिलाजीत सुद्धा DXN घेऊन येत आहे. याचा आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतोय आता की असे काही प्रोडक्ट DXN आता घेऊन येत आहे की आपण कल्पना देखील करू शकणार नाहीत. आपल्याला फोकस करायचा आहे प्रॉपर ऍक्शन प्लॅनवरती. 3x इन्कम सिस्टमला येस. फॉलो करायचं आहे. त्यामुळे खूप मोठी ताकद हे लावूयात तर खूप आणि जबरदस्त सर, पॉवरफुल काम एकदम. करूयात. थँक्यू सो मच येस. मित्रांनो. या ठिकाणी आपली आजची मीटिंग आपण क्लोज करूयात. थँक्यू सो मच. तुमचं मनापासून अभिनंदन. आणि दर मंगळवार, दर शुक्रवार बरोबर 9 वाजता तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट कंटिन्युअसली जारी राहणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक मोठी टीम तयार करण्यासाठी. यापैकी जॉईन झालेल्या लोकांना ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी पुढे घेऊन जाऊया, ज्यामध्ये आम्ही त्यांना 15,000 रुपयांचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करत आहोत. तेही फ्री ऑफ कॉस्ट, बिकॉज ऑफ यू आर द टीम पार्टनर्स. बिझनेसमध्ये आमच्या सोबत आहात, टीम मेंबर्स आहात, म्हणून तुमच्याकडून एक्स्ट्रा पे घेतला जाणार नाही. 90 दिवसाच्या ऍक्शन प्लॅन मध्ये 90 डेज ऍडव्हान्स ट्रेनिंग सिस्टम मध्ये आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहोत. थँक्यू सो मच. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.